या अभंगामधून तुकाराम महाराजांनी आपल्या अवताराला येण्याचं जे प्रयोजन आहे त्या प्रयोजनाची पूर्णता आपल्या जीवनामध्ये सिद्ध होत आहे याचा विचार या अभंगातून आपल्याला सांगितलेला आहे. द्वादशी आहे, काकांच्या वारीला आपण आलेलो आहोत. हा अभंग घेण्याच्या मागचा हेतू काय आहे तो पुढे सांगतो. परंतु ही सेवा आहे, ज्यांच्या वारी करता आपण आलेलो आहोत त्यांची सेवा करणं, त्यांचं गुणगान करणं, त्यांच्या कर्तृत्वाचा विचार सांगणं, त्यांच्या स्वरूपाचं चिंतन करणं आणि अंततोगत्वा आपल्या शरीरासकट आपली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करणं, एवढाच वारीला येण्याचा आणि सेवेचा हा हेतू आहे. अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी जे सांगितलंय त्याचा विचार मी करतोच आहे, करणारच आहे. माझ्या बुद्धीला जेवढा झेपेल, जसा जमेल तसा करण्याचा मी प्रयत्न करतो. आज काही पोळा नाही, काही नाही. मला एवढं सजवायचं काय कारण काहीच कारण नाही. पण पोळ्याचा बैल होऊ नये हे खरं आहे. पण संतांनी जर एखाद्याला सजवून बैलच करायचं ठरवलं तर ते करून घेण्यात आनंद मानावा, हे कुठलाही रेडा होऊ नये हो, पण ज्ञानोबारांचा रेडा व्हावं का होऊ नये. कुठलाही कुणाच्याही गोठ्यातला रेडा होऊ नये, म्हैस तर अजिबात होऊ नये, रेडाही होऊ नये. परंतु जर ज्ञानोबाराय वेद बोलवणार असतील तर तो रेडा व्हायला काय हरकत, काय हरकत. एवढ्या करता फक्त परिधान केलं, नाही तर तुम्ही मला हार घालावा असं माझ्यामध्ये काही नाही. मी आयुष्यभर तुमच्या समोर हार मानलेली असताना तुम्ही माझ्या गळ्यामध्ये हार घालावा असं माझ्यामध्ये काहीच नाही. तुमच्या डोळ्यासमोरचा माझा जन्म आहे, माझं जेवढं वय आहे त्याच्या दुपटीनं आपला परमार्थ आहे. तुम्ही काय मला हार घालावा. परंतु हे मला नेहमी ती ओवी आठवते, बाळक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली, ते चोज करून माऊली, ते चोज करून माऊली रिझेजेली. बरं का माऊली, ते चोज करून माऊली रिझेजेली. त्यामुळे त्यांना जर आनंद होणार असेल तर वाकडं चालायला हरकत नाही, बोबडं बोलायला हरकत नाही. अभंग प्रसिद्ध आहे, सर्व ज्ञात आहे. संतांच्या अवताराला येण्याचं प्रयोजन काय असेल तर त्या प्रयोजनाचा एक विचार गृहीत धरून तुकोबाराय ते प्रयोजन आपल्या जीवनामध्ये आपण सिद्ध करतो आहोत याचा विचार या अभंगामध्ये मांडतात. मानवी जीवनाचा बारकाईनं विचार केला तर संसार असो अथवा परमार्थ असो, त्याच्यामध्ये माणूस दोन पद्धतीनं दोन भूमिका जगत असतो. एक भूमिका आहे माणसाच्या संकल्पाची आणि दुसरी भूमिका आहे त्या संकल्पाच्या परिपूर्तीची. संकल्प अनेक जण करतात, परंतु संकल्पाची परिपूर्ती व्हावी असं जगणं आणि त्या विचारानं कार्यकर्तृत्वानं सिद्ध होणं असं मात्र सगळ्यांच्या जीवनात होत नाही. संकल्प सगळेच करतात, पण केलेला संकल्प मोडायला किती वेळ लागतो. 31 डिसेंबरचा रात्रीचा संकल्प 1 जानेवारीची सकाळ बघत नाही. 31 डिसेंबरला संकल्प होतो ना, पुढचं नवीन वर्ष उद्यापासून सुरू होत आहे, उद्यापासून तंबाखू बंद. 31 डिसेंबरचा रात्रीचा संकल्प, हा संकल्प 1 जानेवारीची सकाळ बघत नाही. 31 डिसेंबरलाच मध्यरात्री संकल्प तुटून जातो. संकल्प करणारे खूप आहेत, पण संकल्पाची परिपूर्ती करणारे फार कमी जण आहेत. कारण संतांच्या आणि मानवाच्या जीवनामध्ये हा महत्वाचा फरक आहे की माणसाला संकल्प करावा लागतो आणि तो संकल्प सिद्धीला नेण्याकरता प्रयत्नही करावे लागतात. संतांच्या बाबतीत असं नाही. मी थोडं पुढे बोलतो. तुम्ही आम्ही एखादा संकल्प करतो तर तो संकल्प केल्याबरोबर पूर्ण होतो का? प्रयत्न करावे लागतात. आम्हाला घर बांधायचंय, माझा संकल्प आहे पुढच्या पाडव्यापर्यंत मला घर पूर्ण करायचंय, मला माझं घर बांधायचंय, तर वर्षभर मला जागेवर बसून घर माझं सिद्ध होईल काय? मला प्रयत्न करावे लागतील, काहीतरी त्याचा जमीन घ्यावी लागेल, नकाशा काढावा लागेल, कुठल्या तरी इंजिनियरला गाठावं लागेल, त्याच्याकडून काहीतरी माहिती घ्यावी लागेल,
काहीतरी विटा आणाव्या लागतील, वाळू आणावी लागेल, सिमेंट आणावं लागेल, लोखंड आणावं लागेल, कामगार आणावे लागतील, ते सगळं उभं करावं लागेल आणि मग वर्ष, 1.5-2 वर्षानंतर कधीतरी आपला संकल्प सिद्धीला जातो. संतांच्या बाबतीत असं नसतं. संतांच्या बाबतीत त्यांनी केलेला संकल्प हीच त्या संकल्पाची परिपूर्ती असते. संकल्पाचं उच्चारण आणि संकल्पाची परिपूर्ती या 2 गोष्टी संतांच्या जीवनात एक असतात. थोडस व्याख्येच्या आणि सोप्या भाषेत जर बोलायचं झालं तर संकल्प आणि संकल्पाची परिपूर्ती याच्यामधलं अंतर जो प्रयत्नाने भरून काढतो त्याला जीव म्हणतात, आणि संकल्प हाच जेहीच ज्यांची परिपूर्ती ठरते त्यांना संत म्हणतात. विठ्ठला विठ्ठला हो, तुका म्हणे नाही, किती उदाहरण महाराज. उपनिषद ब्रह्मसूत्रामध्ये संकल्पात एव तू तच्छ्रुते सूत्रच आहे. संकल्पात एव. ज्ञानोबारायांनी भिंत चालवण्याचा संकल्प केला. तो संकल्प केल्यानंतर किती वर्ष ज्ञानोबाराय प्रयत्न करत होते हो भिंत चालावी म्हणून. ज्ञानोबारायांनी संकल्प केला रेड्यानी वेद बोलावा. ज्ञानोबारायांनी किती प्रयत्न केले आणि किती वर्ष रेड्याची शिकवणी घेतली म्हणून रेडा वेद बोलला. काही नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी डोक्यावर हात ठेवला, ज्ञानदेवा म्हणे बोल रे ऋग्वेद, संपलं. त्यांनी बोल म्हटल्याबरोबर रेडा वेद बोलला. संकल्प आणि संकल्पाची परिपूर्ती याच्यामध्ये संतांच्या जीवनात प्रयत्न नसतात. प्रयत्न तुमच्या आमच्या जीवनात. तुकोबाराय आपल्या संतांचा संकल्प काय, संतांचा इथं अवताराला येण्याचा हेतू काय, त्या हेतूची परिपूर्ती आमच्या जीवनामध्ये होते आहे याचा विचार प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय बोलून दाखवतो. संत कशा करता अवताराला येतात? पुष्कळ कारण आहेत. आम्ही वैकुंठवासी, पुष्कळ सगळा अभंग आपण पाहून घ्या. आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी, साच भावी वर्ताया, झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग, शेष उरला तो शिव, अर्थे लोकली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी मने साधने, बुडविले पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा, का म्हणे करा जय जयकार आनंदे. तुकोबाराय आपल्याला या अभंगातून आपल्या अवताराची, आपण कशा करता इथे अवताराला येणार आहोत, आपण कशा करता या पृथ्वी तलावर आविर्भूत होणार आहोत याचा हेतू तुकोबाराय बोलून दाखवतात. या कारणा करता उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. तुकोबाराय म्हणतात आम्ही अमक्या 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 कारणा करता संत महात्मे इथं अवताराला आलेले असतात. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, आले घर जावे कोणी, आले घर जावे कोणी, उपकारासाठी, उपकारासाठी, आले घर जावे कोणी, आले घर जावे उपकारासाठी आले. संत महात्मे इथे उपकार करता आले, तुमच्या माझ्यावर उपकार करण्याकरता आले. हा उपकार करताना संत 2 पद्धतीने तो उपकार करत असतात.
संतांचा एक उपकार हा क्रियेच्या माध्यमातून असतो आणि संतांचा दुसरा उपकार हा शब्दाच्या माध्यमातून असतो. क्रिया आणि शब्द या दोन रूपाने संत महात्मे आपल्यावर उपकार करत असतात. तो उपकार कोणता? तो उपकार दुसरा तिसरा कोणता नाही. संत महात्मे इथं येतात ते तुम्हाला आम्हाला जागवण्याकरता येत असतात. आम्ही जागृत व्हावं, आम्ही उठावं याच्याकरता संत महात्म्यांचा अवतार असतो आणि ते करण्याकरता संत महात्मे इथं येतात असा जर विचार केला आणि हा उपकार जागवण्याचा उपकार सुद्धा क्रिया आणि शब्द या दोन रूपाने संत महात्मे करतात याचाही विचार मी आपल्याला थोडासा पुढे सांगतो. संत आपल्याला उठवण्याकरता येतात, झोपेतून जाग करण्याकरता येतात. जाग व्हा, जाग व्हा, जाग व्हा असं संतांचं बोलणं आहे. आता जाग व्हा म्हणून जर संत बोलत असतील तर कुणी म्हणेल अहो आम्हाला जाग करण्याचा काय प्रश्न आहे, आम्ही जागेच आहोत ना, आम्हाला जाग करण्याकरता संतांना येण्याची काय गरज आहे? आमचं निद्रेचं प्रारब्ध संपलं की आम्ही जागे होतो. जे आपल्या प्रारब्धाने आपल्याला प्राप्त होतं त्याच्याकरता संतांना अवतार घेण्याचं काय कारण? बर एखादा मनुष्य झोपला, 2 तास झोपेल, 10 तास झोपेल, 12 तास झोपेल, 15 तास झोपेल, फारच थकला असेल, दिवसात 5-6 कीर्तनं झाली असतील तर 24 तास झोपेल. 24 तास झोपेल. पण 24 तास संपल्यानंतर 25व्या तासाला स्वतःहून जागा होईलच की नाही? कारण जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती हे कर्माचे विपाक मानलेत शास्त्रात. हा कर्माचा विपाक आहे. आमचं निद्रेचं प्रारब्ध संपलं की आम्हाला आपोआप जाग येतेच. आमचं जागृतीचं प्रारब्ध संपलं की आम्हाला आपोआप झोप लागतेच. याच्याकरता कीर्तन चालू आहे का बघायची गरज नसते. याच्याकरता आम्ही जेवलोय का नाही हे बघायची गरज नाही. याच्याकरता आम्ही थकलोय का नाही याची गरज नाही. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती हा कर्माचा परिणाम. आपल्या बाबतीत असं होतं ना, एखाद्या वेळेला एखादा माणूस असतो तो रोज त्याला पहाटे 4 वाजता उठायची सवय असते. रोज पहाटे 4ला रोज त्याला जाग येणार म्हणजे येणार. आणि एखादा दिवस असा उजाडतो की त्याला 10 वाजले तरी जाग येत. 4ला रोज 4ला उठणारा माणूस पहाट 10 वाजले तरी जाग येत नाही. घरच्या लोकांना आश्चर्य वाटतं, अरे रोज 4ला उठवून सगळ्या घरादाराला उठवणारा हा माणूस आज अजून झोपून राहिला, असं कसं झालं? काहीतरी चुकलं, उन्हा अंगावर आली तरी कसा झोपून राहिला? त्यांना वाटतं अरे ज्या अर्थी इतक्या वेळ झोपलाय त्या अर्थी आहे का? इतका वेळ हा झोपतच नाही, असा कसा झोपला? रोज 4ला उठणारा एखाद्या दिवशी 8-9 वाजेपर्यंत झोपत असेल तर रोजचं प्रारब्ध माणसाचं वेगळं असतं. त्या दिवशी त्याचं झोपेचं प्रारब्ध 4ला संपलं नाही, तो 4 वाजता उठणार नाही. आणि एखादा मनुष्य रोज 10 वाजता उठणार. सूर्यकुळात जन्माला आलेले असतात काही काही, त्यांची सूर्याची गाठभेट झाल्याशिवाय उठत नाही. ते ऊन अंगावर पडावी लागतात, अंग तापावं लागतं आणि मग तापलेल्या त्या उन्हामध्ये पांघरून घेऊन झोपायची अजून गंमत असते. त्याला तेवढ्यात तो सावली शोधत असतो, तेवढ्याच सावली शोधतो. झोप तो 10 वाजेपर्यंत उठत नाही. एखाद्या वेळेला असा न उठणारा माणूस पहाटे 4लाच उठून बसतो. असं होतं की नाही? कधी कधी आपल्याला लवकर जाग येते, कधी कधी उशिरा जाग येते. का असं होतं? काही नाही, हा कर्माचा परिणाम आहे, दुसरं काही नाही. कोणी म्हणाल आम्हाला जाग करण्याचं काय कारण? आम्ही जागेच आहोत. मला सांगा, आपल्यापैकी इथं आता सगळेजण आपण बसलेलो आहोत, कोण झोपलेलं आहे सांगा? कोण झोपलेलं आहे? मी सरळ प्रश्न विचारतो, इथं कोण झोपलंय त्याने हात वर करा बरं. कोण झोपलं त्याने हात वर करा. आता जो हात वर करेल तो झोपलेला असेल का? ज्या अर्थी हात वर करा हे ऐकून तो हात वर करतोय त्या अर्थी झोपलाय का जागा आहे? जागा. इथं कोण झोपलाय सांगा ना? सगळेच जागेत ना, सगळेच जागेत. मग तुकोबाराय का म्हणतात आम्ही जागवण्याकरता येतो आणि मी जागवतो लोकांना म्हणून? आम्ही सगळेच जागे आहोत. त्याचं उत्तर देऊन जातो. मी प्रश्न विचारला आपल्याला, इथं कोण झोपलेलं आहे हात वर करा. तसं मी आपल्याला दुसरा प्रश्न विचारतो, इथं कोणी झोपलं नाही जरी सगळ्यांचं म्हणणं असलं तरी मी दुसरा प्रश्न विचारतो, मला खरं सांगा इथं कोण जागा हो? कोण जागा आहे महाराज? इथं कोणी जागा नाही, लक्षात घ्या, इथं कोणी जागा नाही. अहो आमचे डोळे उघडेत म्हणून आम्ही जागे आहोत असं समजू नका. या जागृतीला जागृती म्हणण्याचं काही कारण नाही, हे जागे पण नाही आहे. ज्ञानोबारांनी चिंतन करताना म्हटलंय, अरे जी जागृती आमच्या पुन्हाच्या झोपेला जर कारण ठरत असेल तर त्या जागृतीला जागृती काय म्हणणार? ते जाग होणं ही सुद्धा एक पद्धतीची झोपच आहे, एक पद्धतीची झोप आहे. मी ज्ञानोबारांचं प्रमाणही देतो आपल्याला, सोपा युक्तिवाद करतो.
आम्ही जागे आहोत का? तर कोणी अरे पण आमचे डोळे उघडे आहेत ना, आम्ही तुमचं कीर्तन ऐकतो आहोत ना, म्हणजे आम्ही जागे आहोत ना. ही जागृती कशी आहे सांगू का? एका उदाहरणानं सांगतो सोप्या. एक माणूस झोपला, झोपेत त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नात त्याला पहाटे 5 वाजता जाग आली. जागा झाला का नाही? ऐका, स्वप्नात माणसाला, झोपलेल्या माणसाला स्वप्नात जाग आली. झोपलेला आहे का जागा आहे? अरे जाग आली म्हणलं ना स्वप्नामध्ये, मग जागा आहे का झोपलेला? तरी जागा. का जागा म्हणायचं त्याला? कारण स्वप्नात जागा झाला म्हणून. आणि का झोपलेला म्हणायचा? कारण ही जी जाग आली ती खरी जाग नाही, ही स्वप्नातली जाग आहे. लक्षात घ्या. माणूस झोपला, स्वप्न पडलं, स्वप्नात जागा झाला. झोपलेला का जागा? त्याला जसं झोपलेलंच म्हणावं लागतं, तसे आता आपण इथं जे जागे आहोत की नाही, ते स्वप्नातलं जागेपण आहे. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबारांची भाषा बघा. अनुभवामृताचं 3रं प्रकरण. या 3ऱ्या प्रकरणाच्या पहिल्या ओवीमध्ये ज्ञानोबराय बोलतात, ययाचे नि बोभाटे आत्मयाची झोप लोटे, पूर्ण तरी ऋण न फिटे, जे चेणेची निदकी. ज्ञानोबराय म्हणतात चेणेची, पण ही नीदच आहे, हे काही जागा होणं नाही. माणूस झोपला, स्वप्न पडलं, स्वप्नात जागा झाला, हे जागं पण जसं खरं नसतं का? कारण हे जागं पण त्याच्या झोपेचंच कारण. माणूस झोपला, जागा झाला, जागा झाल्यावर पुन्हा झोपला. या झोपण्याला काय करता महाराज? हे झोपणं म्हणता काय? या झोपण्याला झोपणं म्हणता. आम्ही लहानपणी आम्हाला काय करायचे, पहाटे लवकर उठायचं म्हणून रात्री लवकर झोपायचं. पहाटे लवकर उठायचं म्हणजे लवकर उठलं की गीता पाठ होते, गणिताची प्रमेय पाठ होतात, काही ज्ञानेश्वरीच्या ओव्या नमन पाठ करायचे. पहाटे लवकर उठायचं म्हणून वडील आम्हाला रात्री लवकर झोपाय, लवकर उठून पाठ कर. पहाटे 4ला उठायला काय अडचण आहे? लवकर झोप, लवकर जाग येते, झोप लवकर म्हणून आम्हाला झोपाय. आम्ही शाळेतले दिवस, त्यावेळेला ते गजराचं घड्याळ, गजराची घड्याळ वाजाय, किर्र म्हणून वाजलं ते आता पहाटे 4ला उठायचं म्हणून 4चा गजर लावायचा आणि झोपायचं. झोपलं की आता ते यंत्र आहे, पहाटे 4ला ते किर्र वाजलं की जाग यायची. पण जाग आल्याबरोबर इतका त्रास वाटायचा झोपेतून उठायचा. आम्ही झोपल्याच त्याचा टाळू बडवायचा त्या घड्याळाचा. ते बंद झालं की पुन्हा झोपायचं. जागा झाला का नाही? कशावरून जागा झाला? अरे घड्याळ बंद केलं ना, जागा झाला का नाही? झाला. आणि जागा झाला काय? नाही, पुन्हा झोपला. मग याला काय जागा म्हणतात? तसे आम्ही जे जागे आहोत ना महाराज, हे आमचं जागेपण अशा झोपेचं निमित्त आहे. आमचं जागेपण या झोपेचं कारण आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून संत महात्मे आम्हाला जाग करतात, अशा झोपेतून जाग करत नाही. मग उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्य बोधत, श्वस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत् कवयो वदन्ति. उपनिषद आपल्याला सांगतं उठा, जाग व्हा. संत महात्मे आपल्याला या पद्धतीनं जाग करण्याकरता येत नाहीत. अरे ते तर आपल्या प्रारब्धाचा विपाक म्हणून आपल्याला भोगावं लागतं. पण संत आपल्याला जे जाग करतात ते कशातून जाग करतात? आता जाग करायला संत येतात म्हणजे कशातून तरी जाग झालं पाहिजे की? कशातून जाग कशातून होणं असतो? जाग व्हायचं असेल तर कशातून जाग व्हावं लागतं? कशातून? माणूस जागा झाला म्हणजे काय? कशातून जागा झाला? झोपेतून. झोपेतून जागा झाला. कारण जागृती हा शब्द झोपेच्या बरोबरीनच येतो. मराठी भाषेमध्ये काही शब्द असेत महाराज की एक जरी आला नसला आणि दुसरा जरी आलेला असला तरी दुसऱ्याच्या येण्यावरून पहिल्याचं गृहीतक स्वीकारावं लागतं. असं आहे. मी उदाहरणं सांगतो आपल्याला काही याची, काही उदाहरणं सांगतो. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. ज्ञानदेव म्हणे तरलो. कशातून तरलो? तरायला काहीतरी लागतं का नाही? पोहायचं असेल तर काय लागतं? लागतं ना. पाणी शब्द वापरलाय का ज्ञानोबाईने कुठं? ज्ञानदेव म्हणे तरलो, पण कशातून तरलो? काहीतरी असेल का नाही? एका माणसाला विचारलं तुम्हाला पोहता येतं का? तो म्हणलं कधी कधी येतं, कधी कधी येत नाही. आता पोहायचं कुठं असं असतं, कधी कधी येतं आणि कधी कधी येत नाही. त्याला म्हणलं पोहता येतं का? तर म्हणलं कधी कधी येतं, कधी कधी येत नाही. त्याला म्हणलं कधी कधी येतं कधी कधी येत नाही म्हणजे? कधी येतं कधी येत नाही. तो म्हणला पाण्यात असलं की येतं, जमिनीवर असलं की येत नाही. जमिनीवर पोहायची गरज. माणूस जमिनीवर पोहल का चालत जाईल? हवेमध्ये तरंगेल का पोहल?
आणि पाण्यामध्ये चालेल तरंगेल का पोहे? पाण्यामध्ये पोहावंच लागतं. पोहायचं म्हटलं की पाणी पाहिजेच. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, तरण हा शब्द वापरला, पण पाणी शब्द कुठं वापरला नाही. गृहीतक मानावं लागतं, स्वीकारावं लागतं. संसार सागरातून तरलो, सागरातून म्हणावं लागेल तुम्हाला. काही काही शब्द जोडीनं येतात. नवरा शब्द आला, हे काही सांगावं लागलं काय? कसं आलं तोंडातून मनातून? हे अनुभव आहे. आणि जागेत कशातून व्हायचं म्हणलं तर पटकन सुचत नाही. पण नवरा म्हणलं की बायको आलीच. कारण ज्याला बायको नाही तो माणूस होईल, पुरुष होईल, पण नवरा व्हायचा नाही. तो पुरुष होईल, नवरा व्हायचा नाही. बाप म्हटलं की कुठंतरी संतती स्वीकारावीच लागते. संतती म्हटलं की बाप कुठंतरी मानावाच लागतो. एखाद्या मुलाला विचारलं, काय रे बाबा तुझे आई वडील? तो म्हणला, नाहीत हो आई वडील. नाहीत म्हणजे गावाला गेलेत का? नाही हो नाहीत. नाहीत म्हणजे मेले का दोघे? नाही नाही हो, पहिल्यापासून नाहीतच. मग हे पार्सल काय आभाळातून पडलं का? महाराज म्हणायचे हे पार्सल काय आभाळातून पडलं? अरे मुलगा आहे म्हणजे कुठंतरी बाप मानावा लागेल की नाही? बाप आहे म्हणजे कुठेतरी मुलगा मानावा लागेल की नाही? मुलगा झाला नाही तर बाप कसा? एका शाळेमध्ये मुलाला ते शाळा तपासायला लोक आले. ते अधिकारी येतात ना साहेब, ते शाळा तपासायला आले. लहान बालवाडीचा वर्ग, 7-8 वर्षाचं पोरग, हुशार होतं, चुनचुणे. ते आले तपासायला. तिथं आल्यानंतर त्याने शिक्षकांना विचारू प्रश्न मुलांना विचार. काय विचार? काही विचारा, मुलं हुशार आहेत आमची. विचार. एका मुलाला उभं केलं, हुशार मुलगा 7 वर्षाचा. त्याला उभं केलं, बाळा तुझं नाव काय? अमुक अमुक नाव. बरोबर. वडिलांचं नाव काय? अमुक अमुक नाव. आडनाव काय? अमुक अमुक. राहतोस कुठं? अमक्या अमक्या ठिकाणी. बर. तुझं वय काय? तो म्हणला 7 वर्ष. बर. तुझ्या वडिलांचं वय काय? तो म्हणला 7 वर्ष. काय संबंध? अरे तुझ्या वडिलांचं वय? तो म्हणला हो 7 वर्ष. अरे तू 7 वर्षाचा बरोबर, तुझ्या वडील कसे 7 वर्ष आहेत? तो म्हणला नाही वडील 7च वर्षाचे. शिकतो माणूस तपासायला आलेला, त्याला काही कळेना. तो म्हणाला अरे असं कसं होईल? तू 7 वर्षाचा बरोबर. तू अरे कारण हे कार्याच्या पूर्ववर्ती असावं लागतं. नाही का? कारण कार्याच्या आधी लागतं. बाप कारण आहे मुलाचं. बाप आधी पाहिजे का नंतर? का बरोबर आहे ना? आधी पाहिजे का नाही बाप? मग त्या मुलाला विचारलं, अरे तुझं वय 7 वर्षाचं, वडिलांचं वय कसं काय 7 वर्षाचं म्हणतोस? मुलगा हुशार. तो म्हणाला तुम्ही मला काय विचारलं? वडिलांचं वय काय असं विचारलं की नाही? विचारलं. मग 7 वर्ष कसं म्हणतो? मुलाने सांगितलं वडिलांचं वय विचारलं, मी तेच सांगितलं 7 वर्ष. कसं काय? मुलगा म्हणाला माझे वडील कधी झाले? माझे वडील जे वडील झाले ते कधी झाले? 7 वर्षापूर्वी मी जन्माला आलो तेव्हा वडील. अर्थात हे पहिल्याच पोराला म्हणता येतं बरं, हे दुसऱ्या तिसऱ्या पोराला म्हणता येत नाही. हे पहिल्या पोरालाच म्हणायचा अधिकार. माझे वडील कधी झाले? 7 वर्षापूर्वी मी जन्माला आलो तेव्हा वडील झाले. त्याच्यापूर्वी पुरुष होते, वडील नव्हते. म्हणजे जिथं मुलगा आहे तिथं बाप मानावा लागेल. हे शब्द जोडीनं येतात, लक्षात ठेव, जोडीनं येतात. तसं तुकोबाराय म्हणतात मी तुम्हाला जाग करतो. कशातून? झोपेतून जाग करतो. पण झोपेतून जाग करायला संत कशाला पाहिजे? आणि म्हणून आचार्याने उत्तिष्ठत जागृत प्राप्यवरान्य बोधत याच्यातल्या जागृत पदावर भाष्य करताना आचार्यांनी सांगितलं अज्ञान निद्रायाम. कशातून जाग करायचं? साध्या झोपेतून जाग करायचं नाही. संत महात्मे आपल्याला जाग करतात ते अज्ञानाच्या झोपेतून जाग करतात. संत महात्मे आपल्याला जाग करायला येतात, पण जी जागृती आपल्या झोपेचं कारण आहे अशी जागृती संत महात्मे आपल्याला देत नाहीत. संत आम्हाला असं जाग करतात की पुन्हा झोप लागू नये. मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती मज निरंतर काय सांगू आता तुमचे उपकार मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती. बोलतात
प्रसिद्ध अभंग सर्वांना परिचित आहे. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती. मला निरंतर संत महात्मे जाग करतात. जाग करतात आणि सोडून देतात नाही, नाही, निरंतर जाग करतात. एकदा जाग झाल्यानंतर पुन्हा जाग करण्याचं कारण नाही. संत आपल्याला जाग करण्याकरता येतात. उठा 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 साधू संत साधा आपुले येत. गेला गेला नरदेह मग कैसा भगवंत. आहे ना, रोज म्हणतो आपण उठा उठा साधू. आपण काय साधू संत आहे काय? आपण साधू तरी का संत तरी? आपण संतही नाही आणि साधू तर नाहीच नाही. असलो तर संधी साधू. साधू कुठले? पण ज्याला उठवावं लागतं त्याला प्रेमाने बोलणं भाग असतं. सकाळी मुलगा जर लवकर उठत नसेल पाठांतर करण्याकरता तर आई त्याला लाथ घालून उठवत नाही. सख्या आईचं सांगतो, ती लाथा घालून उठवत नाही. ती त्याच्या जवळ बसते, डोक्यावरून हात फिरवते, त्याला म्हणते माझा बाळ खूप हुशार आहे. अरे तो महाराष्ट्रात पहिला येणार आहे. आलाय काय? आला नाही. हुशार आहे काय? नाही. मग का म्हणावं लागतं? त्यांनी उठावं म्हणून म्हणावं लागतं. तसं आम्ही साधू संत नाही, पण आम्ही उठावं म्हणून संत आपल्याला संत म्हणतात. म्हणून संत आपल्याला साधू म्हणतात. उठा उठा साधू संत साधा आपुले जगजोगी. जगजोगी जागे जागे बोलते. जागा बाबा जागा. आता जागा रे भाईंनो जागा. जागा बाबा, सगळे जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. ही संतांची भाषा आपल्याला दिसून येते. संत आपल्याला जाग करण्याकरता येतात आणि संतांनी दिलेली ही जागृती निरंतर जागृती असते. हे सामान्य जाग करणं नाहीये, हे निरंतर. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही ते काम करतो आहोत. आईसे जागवितो मना सरसे जना सहित. मी असं जाग करण्याकरता आम्ही आलो, ते काम आता आम्ही करतो. हे तुकोबाराय बोलून दाखवतात. संतांचं हे जाग करणं दोन पद्धतीचं असतं. ऐका, मी दोन्ही पद्धतीच्या भूमिका आपल्याला सांगतो. दोन पद्धतीनं संत आपल्याला जाग करतात. काही वेळेला हलवून जाग करतात आणि काही वेळेला ओरडून आवाज देऊन जाग करतात. मी प्रमाणाने बोलतो, प्रमाण देऊन बोलतो. काही वेळेला संत आपल्याला काय असतं, ज्यांना हलवून जाग करावं लागतं ते वेगळे आणि ज्यांना आवाज दिल्याबरोबर जे जागे होतात ते वेगळे. काही जणांची झोप सावध असते महाराज. नुसता आवाज दिला की पटकन ते उठतात. उठ म्हटलं की उठून बसतात. आणि काही जणांचं तसं नसतं. त्यांचं जाग, त्यांना काही करा, त्यांना काही करा, ते जागे होत नाहीत. शेवटी सगळी तयारी झाल्यावर त्यांना जाग येते. सगळी तयारी म्हणजे कशाची? सगळी तयारी म्हणजे जेवायची असं म्हणतो. काही काही लोकांना कशीच जाग येत नाही हो, पण कपबशीचा आवाज आला की जागे होत. कशीच जाग येत नाही. अहो, हे काही आपण सामान्य समजू नका. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी कुंभकर्णाला जाग करण्याकरता एक अख्खा अध्याय खर्ची घातला. एक अख्खा अध्याय. त्या कुंभकर्णाला कसं जाग केलं, भावार्थ रामायण वाचा आपण. त्याला कसं कसं काय हत्ती नाचवले त्याच्या अंगावर, उठला नाही. आता जो हत्ती नाचवले तर उठत नाही तर ढेकून चावून उठल. कसेच उठत नाहीत माणसं. किती प्रयत्न करा, काही करा. मग शेवटचा उपाय काय केला? कुंभकर्णाच्या अंथरुणाच्या जवळ, पलंगाच्या जवळ शिजवलेलं खूप मांस आणि दारू आणून ठेवली. तेव्हा त्या वासानं त्याला जाग आहे. असे कुंभकर्णाचे वंशज खूप. रामायणामध्ये एकच कुंभकर्ण होऊन गेला. अलीकडच्या काळामध्ये असे कुंभकर्णाचे वंशज खूप. जोपर्यंत जवळ अन्नाचा वास येत नाही तोवर उठत नाही. मग त्यांनाही उठवावं लागतं. आणि काही वेळेला काही लोकांची निद्रा थोडी नाजूक असते. पटकन उठतात, सावध झोपतात, पटकन झोपतात. झोपही त्यांना पटकन लागते, जागही त्यांना पटकन येते. नुसतं हाक मारले अ रामराव उठा म्हटलं की उठून बसते. काही त्यांना फार कष्ट करावे लागत नाहीत, आरडाओरडा करावा लागत नाही. दोन पद्धतीनं विचार. मी का बोलतो? ज्ञानोबारांनी आपल्या बाबतीत बोलताना या दोन्ही भूमिका 18व्या अध्यायात सांगितल्या. सगळ्यांना माहिती असणारं प्रमाण देऊन जातो. आम्ही झोप लागली आम्हाला. कशाची झोप लागली? अविद्येची या निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा, अनादि जो अनादि कालापासून ही अज्ञानाची झोप आम्हाला लागली. आता त्याच्यातून जाग करण्याकरता संतांनी काय केलं, सद्गुरूंनी काय केलं? ज्ञानोबराय बोलतात, तो महावाक्याचे नावे गुरु कृपेचे थावे, माथा हात ठेविला नोहे थापटिला जैसा, तैसे विश्वस्वप्नेसी माया, नीद सांडोने धनंजया, सहसाचे इला अद्वयानंदपणे जो. ज्ञानोबराय बोलतात नाही का? ज्ञानोबा
8व्या अध्यायात प्रसिद्ध ओव्या सर्वांना पाठातल्या मालाकार रचना ही ज्ञानोबारांची. ज्ञानेश्वरीमध्ये ज्या ओव्या आहेत त्या ओव्यांमध्ये ज्ञानोबारांनी ओवी हा छंद जरी समान ठेवलेला असला तर ओवी या छंदातले सुद्धा जवळजवळ सगळे प्रकार ज्ञानोबारांनी हाताळले. त्याच्यातला हा मालाकार ओवी छंद आहे. मालाकार ओवी म्हणतात त्या. माला म्हणजे माळ, पुष्पमाला जी असते की नाही, आता ती दोऱ्यात ओवतात, पूर्वी दोऱ्यात ओवत नव्हते. फुलात फुल गुंफायचं, दोऱ्यात नाही, फुलात फुल गुंफायचं आणि हार तयार करायचा. तसं ही मागच्या फुलाचा देठ पुढच्या फुलाच्या आरंभ हे एक आलं पाहिजे. तसं आहे ही मालाकार रचना म्हणतात. या ज्ञानोबारांच्या या ओवीचा शेवटचा शब्द आणि पुढच्या ओवीचा पहिला शब्द हे एकमेकांशी जोडले गेलेले, याला मालाकार रचना म्हणायचं बरं का. मालाकार. अविद्येची या निदा, विश्व स्वप्नाचा आधांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो, तो महावाक्याचे निनावे, गुरुकृपेचे निथावे, माथा हात ठेविला नोहे, थापटीला जैसा तैसी विश्व स्वप्नेसी माया, निद सांडोनी धनंजया, सहसाचे इला द्वयानंदपणे जो. ते पहिल्या ओवीतलं जो म्हणजे माळा पूर्ण झाली असा त्याचा अर्थ. ते जिथून सुरू झालं तिथंच माला येते की नाही. या 3 ओव्या मालाकार रचना म्हणून सांगतात. ज्ञानेश्वरीतल्या साहित्याचा तो प्रश्न आहे, सोडून द्या. मी का बोलतो, ज्ञानोबा म्हणतात अशी अज्ञानाची झोप लागलेल्याला संत जाग करतात. कसं करतात? 2 पद्धतीत. महावाक्याचे नावे, ते महावाक्याचा उच्चार केल्याबरोबर काही जणांना जागेल. तुका म्हणे कानी ऐकिली मात, तोची झाला घात जीवपणा. बस ऐकिली मात, नुसतं कानावर महावाक्य पडलं, तत्वमसी महावाक्य कानावर पडलं, बस संपलं. ययाची बोबाटे, आत्मयाची झोप लोटे. बोबाटा झाला, महावाक्य सांगितलं, नुसतं अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, या 4 महावाक्यापैकी एक महावाक्य कानावर पडलं, बस संपलं, तो जागा होतो. पण असंही करून जे जागे होत नाहीत, ज्ञानोबा पुढे सांगतात, ते मग सद्गुरु काय करतात, त्याला सोडून देत नाही. महावाक्याचे नावे, गुरु कृपेचे थावे, एवढं होऊनही झालं नाही ना, मग माथा हात ठेविला नोहे, थापटीला जैसा, मग त्याला थापटून उठवा. एखाद्या माणसाला उठवताना त्याला हलवून उठवतात, थापटून उठवतात. असं आहे. झोपेतून जाग कसं करावं याच्या मागे धर्मशास्त्राचे नियम. कोणालाही कसं उठवता येत नाही, उठवण्याच्या पद्धती आहेत. कुणाला कसं उठवायचं या उठवण्याच्या धर्मशास्त्रात पद्धती आहेत. असं आहे. एक ढोबळ नियम सांगतो, सगळ्यात त्याचा विस्तार करणं हा माझा आता हेतू नाही, माझा मुख्य विषय नाही. पण उठवावं कसं लागतं, ज्ञानोबारांनी किती बारकाई, धर्मशास्त्राचे नियम सुद्धा ज्ञानोबारांनी कुठे मोडू दिले नाही. ज्ञानोबारांनी सगळं इतकं बारकाईनं सांभाळलं. मी आपल्याला सरळ सांगतो, 2 पद्धती. आपल्यापेक्षा जो लहान असतो वयानं, अधिकारानं, त्याला उठवायचं असेल तर त्याला हलवून उठवून, त्याला हलवूनच उठण्याचा प्रसंग आला असेल तर त्याला कुठेही धरून असं हलवू नये, हाताला धरून, पायाला धरून असं त्याला उठवू नये. मग पहिल्यांदा त्याच्या डोक्यावरून हात फिरवावा, त्याच्या मस्तकाचं अवग्रहण करावं, आणि एवढं करूनही जर तो उठत नसेल तर कपाळावर, मस्तकावर असं थापटावं आणि मगच त्याला उठवावं. आपल्यापेक्षा लहानाला उठवायचं असेल तर त्याला मस्तकावर थापटवून उठवावं लागतं, आणि आपल्यापेक्षा जो मोठा आहे त्याला उठवायचं असेल तर त्याच्या डोक्यापर्यंत पोहोचू नये, त्याला एकदम हलवू नये. मग काय करावं, त्याच्या पायाला स्पर्श करावा, प्रसंगी त्याचे पाय दाबावेत आणि मग त्याला उठवावं, असा नियम. आपण पहा, भागवतामध्ये ज्या वेळेला सुदेव ब्राह्मण पत्र घेऊन आले भगवंताकडे, तेव्हा भगवंताने त्याला पहिल्यांदा विश्रांती घ्यायला लावली. बरोबर. विश्रांतीसाठी महालात पाठवल्यानंतर मग भगवंतालाच आपल्याला हे आता काय पत्र आलंय हे जाणून घ्यायचंय, म्हणून भगवान त्याच्या महालामध्ये गेले आणि भगवंताने त्याला उठवताना कसं उठवलं, त्याच्या पायाला हात लावल्याचं वर्णन भागवत करतात. त्याच्या पायाला भगवंताने हात लावला. ब्राह्मण आहे ना, त्याला उठवायचं असेल, जर त्याचा अधिकार मोठा असेल तर त्याला उठवायचं असेल तर भगवंताने ए उठ बाबा, काय पत्र आणलंस दे मला, असं म्हटलं नाही. भगवान जाऊन त्याच्या डोक्याजवळ बसले नाहीत. दुर्योधन बसला भगवंताच्या डोक्याजवळ, सगळे दुर्योधन देवाच्या डोक्यावर बसायचा प्रयत्न करतात, पण अर्जुनासारखे असतात ते पाय बघतात. मग भगवान गेले, त्या सुदेवाच्या पायाला त्याने स्पर्श केला आणि उठवलं. धर्मशास्त्राचा नियम आहे, आपल्यापेक्षा अधिकारानं मोठा असणाऱ्याला पायाला हात लावून उठवावं, आपल्यापेक्षा अधिकारानं कमी असणाऱ्याला डोक्यावर थापटवून उठवावं. ज्ञानोबा बोलतात, तो महावाक्याचे नावे, गुरुकृपेचे निथावे, माथा हात ठेविला नोहे, थापटीला जैसा. कारण उठवणारे सद्गुरू आहेत,
त्याच्यामुळे सगळेच त्यांच्यापेक्षा लहान असल्यामुळं माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा. संत आपल्याला दोन्ही पद्धतीनं उठवतात. काही वेळेला आपल्याला स्पर्श करून कृतीनं उठवतात आणि काही वेळेला संत आपल्याला शब्द वापरून शब्दानं जाग करतात. विठ्ठला महाराज म्हणतात अशा पद्धतीने मी जाग करण्याकरता इथं आलो आणि जाग करतो कुणाला. ऐसे जागवितो मना सरसे जनासहित. मनासहित जनाला जाग करणं हे आमचं काम आहे हे तुकोबाराय बोलून दाखवतात. थोडीशी क्षमा मागून बोलायचं. महाराज समोर आहे, थोडीशी क्षमा मागून बोलतो. ऐसे जागवितो मना सरसे जनासहित असं चरण आहे. सार्थ गाथा करणाऱ्या सगळ्या महानुभावाने या चरणाचा, सगळेच आता नावं घेणं ही सुद्धा आपली योग्यता नाही, पण शंकर महाराज असतील, नथुसिंग बाबा असतील, अगदी मागेच जायचं झालं तर जोग महाराज असतील, या सगळ्या महात्म्यांनी या चरणाचा अर्थ करताना असा अर्थ केलाय की ते मनाला, स्वतःच्या मनाला जाग करतात आणि जनाला जाग करतात असा अर्थ केला. ऐसे जागवितो मना, मी माझ्या मनालाही जाग करतो आणि सरसे जनासहित, आणि जनालाही जाग करतो असा अर्थ बहुतेकांनी केला. अभंग अर्थात दोष काढण्याची आपली योग्यता नाही, लायकी नाही, काढायचं कारण नाही, कारण ते सगळेच महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल. पण तो अर्थ स्वीकारून जर वेगळा अर्थ करायचा झाला तर करावा का करू नये या संभ्रमात मी आहे. करावा ना, मग सांगतो. तुम्ही नाही म्हणाला असता तर विठ्ठल जय जय, आपल्याला काय सेवा झाली झालं. करावा जर असेल तर थोडा वेगळा अर्थ करता येतो का पहा, त्याचं कारणही सांगतो. त्यांनी मनाला, स्वतःच्या मनाला जागवलं, जनाला जागवलं असा अर्थ मी करत नाही. मी असा अर्थ करतो की त्यांनी मनाला जनाला दोघांनाही लागवलं, ते जनाला जागवलं, जनाच्या मनाला जागवलं. कारण का, ज्याचंच मन अजून जाग नाही तो जनाला जाग कसा करू शकेल. ज्याचं स्वतःचं मन अजून जाग झालं नाही बोधावरती, जो स्वतःच्या हिताच्या संबंधानं जागा नाही, आपुलिया हिता जो असे जागता, हे ज्याच्या बाबतीत अजून झालेलं नाही, तो जनाला जाग करण्याचा अधिकार कसा बाळगून असेल. जर जगाला देण्याची योग्यता कुणाच्या ठिकाणी आहे, ज्याला मिळावं लागतं तर तो जगाला देऊ शकतो. ज्याला स्वतःला मिळालं नाही तो जगाला काय देईल. आम्हालाच मोक्ष मिळाला नाही, आम्ही तुम्हाला काय देणार, काय देणार सांगा. आमच्या पाया पडून काय मिळणार आहे तुम्हाला, काय मिळणार सांगा. आमच्यासारख्या माणसासारखी माणसं आहेत आम्ही. पटका बांधला आणि कंबर बांधली म्हणजे काय पाया पडायची योग्यता आली काय. काय आमच्या तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काय फरक आहे सांगा. काय तुमच्यासारखा माणसासारखा माणूस आहे मी का, तिसरा डोळा आहे मला इथं का, 4 हात दिसताय, हाताचं जाऊ द्या 4 पायाचा तरी मी दिसतोय काय. काय माझ्यामध्ये वेगळं काय, माझ्यासारख्याच्या पाया पडून काय मोक्ष मिळायचा आहे काय. आम्हालाच मिळालं नाही, तुम्हाला काय देऊ आम्ही. द्यायचं असेल तर त्यांना आधी मिळवावं लागतं. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती अगदी, आणि मग सगळ्या जगाला तो वाटत फिरेल. आधी आपल्या हाती घ्यावं लागतं. आपल्याला मिळाल्याशिवाय जगाला वाटता येत नाही. एखाद्या माणसाला जर असं वाटलं की सगळ्यांना 500-500 रुपये वाटलं, एखाद्या दानशूर माणसा सगळ्यांना 500-500 रुपये, याच्याकरता निवडणूकच आली पाहिजे असं बंधन नाही. त्याला सहजच असं वाटलं की आपण सगळ्यांना 500-500 रुपये वाटावे. आता एखादा मनुष्य सगळ्यांना 500-500 वाटत असेल तर त्याला मिळाले म्हणून का न मिळाले म्हणून. मिळाल्याशिवाय माणूस वाटेल कसा मला सांगा. म्हणून आधी आपल्याला मिळावं लागतं, मग दुसऱ्या. सेवितो हार सेवितो
अनिका देवी तुहार वाटी तो अनिका देवी तुहार वाटी तो अनिका क्या वाटितो अनिका अनुभवे आले आधी आले आणि मग जगा दिले. आधी आले. आपलं मन ज्याचं अजून जाग झालं नाही तो जगाला कसा जागे करेल. म्हणून ऐसे जागवितो मना सरसे जनासहित मनाला संत महात्मे जाग कर. तुकोबारायांचे काही अभंग जनाला जाग करणारे, काही अभंग मनाला जाग करणारे आणि काही काही अभंगातून जन आणि मन दोन्हीलाही जाग केले. उदाहरण आपल्याला आपण पहा, मी जास्त प्रमाण देत नाही, थोडी थोडी प्रमाण देऊन जातो. काही काही अभंगातून संतांनी जनाला सगळ्या जगाला जाग केलं. बाबा म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा, तुम्ही सगळे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हे सगळ्या जनाला जाग कर. म्हणा देवाचं नाव घ्या बाबा तोंडाला, विठ्ठल म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, हे म्हणा 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 म्हणून संतांनी जनाला जाग केलं. हे जनाला जाग. काही वेळेला संतांनी फक्त मनाला जाग केलं. मनाच्या संबंधात 3 उपदेश. एक मनाला विषयापासून निवृत्त करण्याचा, एक मनाला विशेष विषयाकडे प्रवृत्त करण्याचा आणि तिसरा मनाला लीन होण्याचा. 3 उपदेश आपल्याला दिसून येतात. काही काही वेळेला तुकोबारांनी मनाला उपदेश केला तो निवृत्तीचा केला. नको नको मना गुंतू माया जाळी, काला काळा आला जवळी ग्रासावया, नको बाबा तिकडे जाऊ नको. निवृत्ती, प्रवृत्ती नाही, निवृत्तीचा उपदेश. जाऊ नको, विषयाकडे प्रवृत्त होऊ नको म्हणा, नको त्या विषयाचा नादाला लागू नको, परत ये. गुंतू माया जाळी नको म्हणा, माया जाळी गुंतू नको. हा एक उपदेश. काही वेळेला उपदेश केला तिथं जा, तिथं जा बाबा जा. हरिनाम वेणी पावली विस्ता. तुकोबारा काय म्हणतात, तेथे माझ्या मना होई पक्षीराज. माझ्या मना तेथे पक्षीराज होई. जा बाबा तिथं जा, तिथं जा आणि तिथं जाऊन त्या परमात्म्याचा बोध प्राप्त करू. तिथं जाऊ. मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे बाई. मना तेथे धाव घेई. जा बाबा तिथं धाव घे. मनाला तिकडं प्रवृत्ती दाखवली, मनाची प्रवृत्ती तिकडं व्हावी. काही वेळेला तुकोबारांचे कितीतरी अभंग असे की जिथं तुकोबारांनी मनाला विचार करायला, बघ बाबा विचार कर, असं होणार नाही एकदम. जरा कर्ण मुळी सांगू आली गोष्टी, मृत्याची ये भेटी जवळी आली, आता माझ्या मना होई सावधान. ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. तुकोबाराय बोलतात, आता माझ्या मना होई सावधान. का? कारण कानाजवळचे केस पांढरे झाले. जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी, कर्णमुळी गोष्टी सांगू आली. काय झालं, काय सांगितलं त्या पांढऱ्या केसांनी? मृत्याची ये भेटी जवळी आली. बाबा कानावरचे केस पांढरे व्हायला लागले, आता मृत्यू जवळ आला. कृतांतस्य दूते जरा कर्णमुले समागत्य भक्ती लोकाश्रुणध्वम परस्त्री परद्रव्य वांछा त्यजध्वम भजध्वम रमानाथ पादारविंदम. त्याचा जवळ अनुवाद म्हणजे हा अभंग. कृतांतस्य दूते जरा कर्णमुले, जरा कर्णमुळे सांगू गोष्टी. काय बाबा आता तुझं आयुष्य संपत आलं. समागत्य वक्ती लोकाश्रुणध्वम मृत्याची भेटी जवळी आली. मग काय करायचंय काय? आता माझ्या मना होई सावधान.
माझ्या मना आता सावध हो बाबा, विचार कर आपल्याला काय करायचंय, आपला वेळ आपल्या हातामध्ये कमी आहे, काय करायचंय याचा विचार कर आणि नामस्मरणाकडे लवकर प्रवृत्त हो. भगवत चरणाकडे लवकर प्रवृत्त हो. परस्त्री परद्रव्य वांछा त्यजध्वम, परस्त्री परद्रव्य यांची अपेक्षा सोडून दे आणि काय कर, भजध्वम रमानाथ पादारविंदम, आणि भगवंताच्या चरणाचं चिंतन करायला लाग. तुकोबारांनी जसा मनाला उपदेश केला तसा हा मनाला उपदेश. काही वेळेला मनाला प्रवृत्तीचा उपदेश, काही वेळेला प्रपंचापासून निवृत्तीचा उपदेश, काही वेळेला मात्र लीन होण्याचा उपदेश, समर्पित होण्याचा विषय, स्वतःचं अस्तित्व संपवून टाकण्याचा विषय उपदेश संत महात्मे मनाला करतात. मी आपल्याला कितीतरी कारण का, मन जर जिवंत राहिलं तर मन सगळं विश्व निर्माण करतं. एक मन सगळं विश्व निर्माण करतं. मला प्रमाण द्यायची नाहीत, आपण गौडपाद गारिका बघा, मला सगळा विचार आता करायचा नाही, परंतु एक प्रमाण म्हणून मी आपल्याला फक्त सांगतो. मन वाटेल ते करतं. वाया मन हे नाम एरवी कल्पनाची सावीर, जयाचे निसंगे जीवदशा वस्तू. जीवदशा वस्तू, वस्तू म्हणजे परब्रह्म, त्याला सुद्धा जीवदशेला आणण्याचं सामर्थ्य मनामध्ये. मन खरं आहे का? खरं नाही, कल्पित आहे, पण तरी सुद्धा म्हणून मनाला सांगावं लागतं स्वतःचं अस्तित्व शिल्लक ठेवू नको. विठ्ठला विठ्ठला आपण नेहमी म्हण, सकळ ही तीर्थे निवृत्ती माझ्या बोलतात आपल्या सद्गुरू. आपण प्रदक्षिणेमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या मठासमोर उभं राहून, मंदिरासमोर उभं राहून म्हणतो ना, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी. सकळ ही तीर्थे निवृत्तीनाथ महाराजांच्या पायात आहेत. म्हणून मना काय कर, तेथे बुडी देई. माझ्या मना तेथे बुडी दे. संत महात्मे मनालाही जाग करतात, संत महात्मे जनालाही जाग करतात, आणि काही अभंगामधून दोन्हीलाही जाग केले, दोन्हीलाही जाग केले. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या पंढरीचा राणा, मना माझी म्हणावा. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या कोणा, पंढरीचा राणा, मना माझी तुझ्या जना तुझ्या स्वहिताच्या कोणा, पंढरीचा राणा कुठे स्मरावा, मना माझी स्मरावा. जन आणि मन या दोन्हीलाही संत महात्मे जाग करतात. प्रस्तुत अभंगामधून तुकोबराय आपल्याला सांगतात, आईसे जागवितो मना सरसे जनासहित. मी मनासहित जनाला जाग करतो आहे, पण कैसे जाग करतो, ऐसे जागवितो मना. तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला जो विचार सांगतात तो मन आणि जन या दोन्हीलाही जाग. म्हणून अभंगाचा जर विचार केला तर या अभंगामध्ये 2 उपदेश मनाला आहेत आणि 2 उपदेश जनाला आहेत. आपण 4ही चरणाचा अभंग पहा. या अभंगामध्ये 2 उपदेश मनाला आहेत आणि 2 उपदेश जनाला आहे. मनाला जाग करणं, जनाला जाग करणं याच्या प्रक्रिया वेगळ्या आहेत. पण मनाला जाग करणं महत्वाचं आहे, जनाला जाग करणं महत्वाचं नाही असं नाही. पण जन जागे झाल्याशिवाय त्यांचं मन जाग होणार नाही, म्हणून आधी जन जागे करावे लागतात. म्हणून 2 उपदेश जनाला सांगताना ढोबळ मानानं सांगावं लागतं, मनाला सांगताना सूक्ष्म सांगावं लागतं, असं आहे. म्हणून आपण जे मध्ये बोललो, आता मगाशी बोललो की ज्याला हलवून उठवावं लागतं आणि ज्याला हाक मारल्यावर जाग येते, अधिकार कुणाचा मोठा? हाक मारल्यावर जाग येते त्याचा अधिकार मोठा का हलवल्याशिवाय उठत नाही त्याचा अधिकार मोठा? हाक मारल्यावर. तसं मनाला हाक मारल्यावरती, कारण मन नावाची वस्तू नाही ना, हलवता येत नाही, त्याला जाग करायला शब्दाशिवाय दुसरा मार्ग नाही, आणि जनाला मात्र हलवून जाग करावं लागतं. म्हणून या अभंगामध्ये 2 उपदेश जनाला आणि 2 उपदेश मनाला. काय उपदेश जनाला आणि काय उपदेश मनाला? मी आपल्याला सरळ 2 प्रमाण देऊन जातो, जास्त विस्तार करण्याचं कारण नाही. फलकट तो संसार येथे सार भगवंत, ऐसे जागवितो मना सरसे जनासहित. अवघे निरसोनी काम घ्यावे नाम विठोबाचे, तुका म्हणे देवावीण केला शिणतो मिथ्या. सरळ 4 चरणाचा अभंग आहे. फलकट तो संसार हे जनाला सांगितलंय, येथे सार भगवंत
हा मनाला उपदेश आहे. अवघे निरसोनी काम हे मनाला सांगितलंय आणि घ्यावे नाम विठोबाचे हे जनाला सांगितलंय. हलकट स्थूल आहे म्हणून जनाला आणि सार सूक्ष्म आहे म्हणून मनाला. अवघे निरसोनी काम, काम हा मनात राहतो म्हणून मनाला आणि घ्यावे नाम विठोबाचे जनाला याच्याशिवाय तरुणोपाई म्हणून जनाला. आता याच्यामध्ये जर थोडा अजून विचार सांगायचा झाला, थोडा अवघड करतो, ऐका. सोपं करत नाही, अवघड करतो थोडं. जनाला उपदेश करणं आणि मनाला उपदेश करणं याच्यात फरक कसा करायचा? फरक कसा? संतच आहेत, दोघांना उपदेश करतात, दोघांबद्दलही त्यांच्या अंतःकरणात कल्याणाचीच भावना आहे, पण उपदेश करताना दोन वेगळ्या पद्धतीनं का? कारण अधिकार तैसा करू उपदेश, आहे का नाही? जसा ज्याचा अधिकार असेल तसं त्याला सांगावं लागेल. तो जनाला उपदेश करणं आणि मनाला एक फरक सांगतो फक्त, सगळे सांगत बसत नाही वेळेच्या मर्यादेमध्ये, परंतु एक फक्त फरक सांगतो. जनाला काय सांगावं लागतं आणि मनाला काय सांगावं लागतं. थोडक्यात बोलायचं झालं तर जनाला सांगावा लागतो तो धर्म आणि मनाला सांगावा लागतो तो स्वधर्म. विठ्ठल विठ्ठल. कारण धर्म हा सगळ्यांकरता आहे, पण स्वधर्म हा व्यक्तिगणित बदलत जातो, त्याच्या अधिकारानुसार बदलत जातो. धर्म खरं बोलावं हा धर्म कुणा करताय? स्त्रियांकरता का पुरुषांकरता? बाळच कोणीच नाही हा भाग सोडून द्या, पण कुणा करता? खरं बोलावं सगळ्यांकरता, लहाना करता का म्हाताऱ्या करता? सगळ्यांकरता. गरीबा करता का श्रीमंता करता? सगळ्यांकरता. खरं बोलावं हा धर्म झाला, पण हा धर्म ज्या वेळेला एका विशिष्ट व्यक्तीला विवक्षित रूपानं लागतो तेव्हा त्याचा स्वधर्म बनतो. खरं बोलावं सगळ्यांकरता सांगितलं, पण शिक्षकाचा धर्म वेगळा, वक्त्याचा धर्म वेगळा, व्यावसायिकाचा धर्म वेगळा, स्त्रीचा धर्म वेगळा, विद्यार्थ्याचा धर्म वेगळा, पुरुषाचा धर्म वेगळा. हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पण निर्माण झाले. प्रत्येकात सैनिकाचा धर्म वेगळा, अध्यापकाचा धर्म वेगळा, दुकानदाराचा धर्म वेगळा, सेवावृत्तीचा धर्म वेगळा. गीतेमध्ये चार वर्णाचे 4 धर्म सांगितलेच आपल्या. 4 पद्धतीने गीता 18व्या अध्यायामध्ये बोलते. मला विस्तार करण्याचं कारण नाहीये, मुद्दा एवढाच मांडायचा आहे की जिथं सूक्ष्मता असते ते मनाला सांगावं लागतं. कारण एकच पुरुष ज्या वेळेला शाळेत जातो तेव्हा तो शिकवतानाचा त्याचा धर्म वेगळा, आणि तोच पुरुष घरामध्ये येऊन जर काही स्वयंपाक करत असेल, म्हणजे लग्न झालं नाही म्हणून जर स्वतः स्वयंपाक करत असेल तर त्याचा धर्म वेगळा असतो. एका पुरुषाला वेगवेगळ्या कामानं वेगवेगळी नावं येतात की नाही? जाऊ द्या, गृहस्थाश्रमी पुरुष डोळ्यासमोर ठेवा तुम्ही. एखादा माणूस ऑफिसमध्ये जातो तेव्हा साहेब होतो, तिथून घरी येता येता बायको सांगते भाजी घेऊन या तेव्हा नोकर होतो. कुणाचा ते सोडून द्या, पण नोकर होतो. कारे दास होसी संसाराचा कर. संसार म्हणा काय, मला काय फरक पडायचा, ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्या जवळ, मला काय करायचंय. झालं. तिथून घरी आल्यावर मग बायकोचा स्वयंपाक वगैरे होईपर्यंत मुलं म्हणतात बाबा गणित मला कळलं नाही, समजावून सांगा. मग मुलांचा गणित शिकवतो, शिक्षक होतो. एकच पुरुष. ऑफिसमध्ये खुर्चीवर बसतो, साहेब आहे. घरी येताना भाजी आणतो, नोकर आहे. घरी आल्यानंतर मुलांना शिकवतो, शिक्षक आहे की नाही? हे होतं का नाही? होतं ना. मग हे धर्म वेगवेगळे का झाले? कारण त्याच्या भूमिका बदलल्या. भूमिका बदलल्यानंतरही जो बदलत नाही तो सर्वांकरता समान धर्म आहे, पण भूमिका बदलल्यानंतर ज्याला कालाच्या, देशाच्या, व्यक्तीच्या सापेक्षत्वानं बदलावं लागतं त्याला स्वधर्म असं म्हणतात. म्हणून धर्माचा उपदेश जना करता असतो आणि स्वधर्माचा उपदेश मना करता असतो. धर्म स्वधर्म पालना करताही आहेच, स्वधर्माचं पालन करणाऱ्या करताही धर्म आहेच आहे, पण धर्म पालन करणाऱ्या करता प्रत्येकाला स्वधर्म एक नाही आहे, असा फरक आहे का? म्हणून घ्यावे नाम विठोबाचे हा धर्म आहे. विठोबाचं नाव घेऊन ज्याच्या जीवनाची परिपूर्णता झालेली आहे त्याने सुद्धा घ्यावे नाम विठोबाचे.
गाते श्रोते आणि पाहते, चतुर दुश्चित्त विनोदे, सोहम भावी पूर्ण ज्ञाते झालेले असले तरी त्या सकळाशी बिनवणी काय करा? विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान आहे ना. विठ्ठल स्मरण करा, कोणी करा? सोहमभावी असू देत, पूर्ण ज्ञाता असू देत, कोणी असू देत, करा विठ्ठल स्मरण. त्याने विठ्ठल स्मरण केलंच पाहिजे. तो सोहमभावी झाला म्हणून आता मला विठ्ठल स्मरणाची गरज नाही. नाही नाही, तू जोपर्यंत जिवंत आहेस तोपर्यंत विठोबाचं नाम हा तुझा धर्म आहे, हा धर्म आहे. तो धर्म त्याला पालन केलाच पाहिजे. पण स्वधर्म ज्याला सोहमभाव प्राप्त झाला तो निस्त्रे गुण्य पथी विचरताम को विधी को निषेध, तसं सगळ्यांना वागता येत नाही म्हणून तो त्याचा स्वधर्म झाला. विठ्ठला सोपं उदाहरण बोलू, सोपं सांगतो. गर्भातून प्रकट झाल्यानंतर जर पुढं शुकाचार्याने अंगावर कपडे धारण केले असते तर बिघडलं असतं काय? काहीच बिघडलं नसतं. शुकाचार्याने अंगावर कपडे धारण करून शुकाचार्य पळून गेले असते पुढं तर बिघडलं असतं काय? बिघडलं नसतं. पण शुकाचार्याने धारण केले नाहीत, बिघडलं काय? बिघडलं नाही. संपला विषय. आता पुढचा विचार. म्हणून असं जर सगळ्यांनीच वागायचं ठरवलं, लक्षात आलं का मला काय म्हणायचंय? पुढचं बोलायला लावू नका, कृपा करा माझ्यावर. असं चालत नाही महाराज, चालत नाही. शुकाचार्यांनी कपडे धारण केले दोष नाही, पण इतरांनी कपडे धारण नाही केले दोष आहे. धर्म आणि स्वधर्मातला फरक आपण लक्षात घ्या. विस्तारानं बोलायचं कारण नाही. तुकोबाराय म्हणतात मी दोन्ही पद्धतीनं जाग करतो, म्हणून जनालाही जाग करणं, मनालाही तुकोबाराय या अभंगामध्ये जाग करतात. दोन उपदेश मनाला, दोन उपदेश जनाला तुकोबाराय करतात. बाबा कलकट तो संसार जनाला सांगितलं, घ्यावे नाम विठोबाचे जनाला सांगितलं, येथे सार भगवंत मनाला सांगितलं, आणि अवघे निरसोनी काम हे मनाला सांगितलं. मनाला दोन उपदेश, जनाला दोन उपदेश तुकोबाराय करतात. हे उपदेश करण्याच्या मागे तुकोबारायांनी जन आणि मन या दोघांनाही अवलंबन केलेलं असलं तरी हे करताना मात्र तुकोबारायांनी केलेला उपदेश हा मात्र समान तत्वाचा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कशाचा उपदेश तुकाराम महाराजांनी जनाला आणि मनाला केला त्याचं एका वाक्यात जर उत्तर द्यायचं झालं तर त्याचं उत्तर एकच आहे. तुकोबारायांनी या अभंगामध्ये केलेला उपदेश हा विवेकाचा आहे. विठ्ठला विवेकाचा उपदेश तुकोबाराय करतात. मनालाही तेच सांगतात, जनालाही तेच सांगतात. डोळ्यासमोर जे दिसतं त्याच्यातलं आपल्या कल्याणाचं जे आहे त्याचा बरोबर स्वीकार आपल्याला करता आला पाहिजे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात हे विश्व जर डोळ्याला दिसत असेल तर या प्रपंचामध्ये आपण अडकू नका. या प्रपंचाचं सार जो परमतत्व आहे, जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचा आपण स्वीकार करा. अभंगाच्या पहिल्या चरणात कलकट तो संसार, कलकट तो संसार, कलकट तो संसार, कलकट तो संसार,
जागवितो फलकट तो संसार येथे सार भगवंत ऐसे जागवितो मना सरसे जना सहित. तुकोबाराय आपल्याला सांगताना सांगतात, आम्ही जनाला आणि मनाला उपदेश करतो. कशाचा? या अभंगामध्ये केलेला उपदेश हा विवेकाचा उपदेश आहे. विवेकाचा उपदेश का? कारण हा प्राथमिक जरी असला तरी महत्वाचा उपदेश आहे. विवेक जर नसेल तर माणसाचा परमार्थ सोडून द्या, प्रपंच सुद्धा चांगला होणार नाही. याच्याकरता विवेकाचा उपदेश तो जनालाही उपयुक्त आहे आणि मनालाही उपयुक्त आहे. प्रपंच चांगला व्हावा याच्याकरता जनानी विवेकानं वागलं पाहिजे आणि परमार्थ चांगला व्हायचा असेल तर मनानं विवेकानं वागलं पाहिजे. विठ्ठला म्हणून विवेकाचा विचार संत महात्मे आपल्याला बोलून दाखवतात. पहिल्यांदा विवेक आपला जागा झाला पाहिजे, आपण विवेकावर आलो पाहिजे. विवेक होणं महत्वाचं आहे, कारण विवेक जर झाला नाही तर परमार्थाची प्रगती कितीही जरी झालेली असली तरी तो परमार्थ मानला जात नाही. विवेक जागा न होता तो तत्वम पदार्थ शोधनापर्यंत गेला असेल, पण विवेक जर जागा नसेल तर त्याला पुन्हा खाली यावं लागतं. उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो, आता आपल्याकडची जी शिक्षण पद्धती आहे त्याचा विचार केला तर एखादा विद्यार्थी 10वीत नापास झाला. आपल्याकडच्या शिक्षण पद्धतीची गंमत सांगतो, एखादा विद्यार्थी जर 10वी मध्ये नापास झाला तर त्याला पुन्हा कुठल्या परीक्षेला बसवतात? 10वीच्याच परीक्षेला बसवतात. मार्चच्या परीक्षेमध्ये नापास झाला, लगेच सप्टेंबर ऑक्टोबर काहीतरी असतं ना ते सप्टेंबरच्या परीक्षेला पुन्हा 10वीतच बसवतात. 10वीच्या सप्टेंबरच्या परीक्षेमध्ये नापास झाला, पुन्हा मार्च मध्ये नापास झाला, पुन्हा सप्टेंबर, आषाढी, कार्तिकी, भक्तजन येते, चालूच आहे. हे चालूच राहतं काही जणांचं, ते काही त्याच्यातून पुढे जातच नाही. पण आपल्याकडची शिक्षण पद्धती अशी आहे की ज्या वेळेला एखाद्या वर्गामध्ये जर तो नापास झाला 10वीत तर 10वीतून पास होईपर्यंत कधीपर्यंत त्यांनी परीक्षा द्यायची? एक तर त्यांनी 10वी पास झालं पाहिजे, नाहीतर 10वीचा नाद सोडला पाहिजे, तरच त्याची परीक्षा थांबेल. 10वीची परीक्षा कधी थांबेल? एक तर त्यांनी 10वी उत्तीर्ण व्हावं, नाहीतर परीक्षेचा नाद सोडावा, तरच त्याची परीक्षा थांबेल, नाहीतर थांबणार नाही. म्हणजे 10वीत नापास झाला तर 10वीतून पुढे गेल्याशिवाय आपली शिक्षण पद्धती थांबत नाही. आता तर पुढे अशी प्रगती आहे महाराज, आता एक नवीन त्याच्यामध्ये नियम यायला लागला, अजून आला नाही, परंतु आता सांगू नये हे यायच्या अगोदर, पण सांगतो. आता सप्टेंबर सुद्धा नाही, आता मार्चच्या परीक्षेत जर तो नापास झाला तर पुढे 15 दिवसांनी एकाच विषयाची तीच एवढी परीक्षा घेतली जाणार आणि त्याला पुन्हा सप्टेंबर वगैरे नाही, वर्ष त्याचं वाया जाणार नाही याची खबरदारी सरकार घेणार. त्याला किती अक्कल आली हे सरकार बघणार नाही, तो फक्त त्या वर्गातून उत्तीर्ण झाला पाहिजे एवढंच सरकार बघणार. हे आता नवीन यायला लागलंय आणि आपलं भाग्य आपण पुढे गेलोय. हा नाही तर मोठा अवघड होतं. विचार करून बघा. आता हे झालं आजकालच्या शिक्षण पद्धतीचं, प्रपंचाचं. मी परमार्थातलं बोलतो. प्रपंचामध्ये 10वीची परीक्षा नापास झाला तर पुन्हा 10वीचीच परीक्षा द्यावी लागते, पण परमार्थामध्ये 10वीची परीक्षा नापास झाला त्याला सरळ बालवाडीत आणून बसवतात. विठ्ठला का बोलतो लक्षात ठेवा. विवेक का महत्वाचा आहे त्याच्याकरता बोलतो. विवेक नसताना तुम्ही किती उंची गाठा, जर विवेक नसेल तर त्याला तिथून मागे यावं लागतं. एकदा म्हणून आपल्याला भर्तृहरीने एका ठिकाणी म्हटलंय पहा, विवेक भ्रष्टानाम भवती विनिपात शतमुखा. भर्तृहरी बोलतात माणूस विवेक भ्रष्ट झाला की त्याची अधोगती एका मार्गाने होत नाही, हजारो मार्गाने तो अधोपतनाला जात असतो. विठ्ठला विठ्ठला रावणाजवळ सगळं होतं पण थोडा विवेक हरवला, थोडा, आणि सीता मातोश्रीला उचलून घरात. परिणाम काय झाला? एकटा मेला नाही, सगळं कुळ घेऊन मेला. हिंदीत एक म्हण आहे, आप डुबे जजमान को डुबाय. एकटा मेला नाही, सगळं कुळ घेऊन मेला. सुंद उपसुंद चांगलेच होते,
असं सामर्थ्य होतं की जगात कोणीच पराजित करू शकलं नाही. पण थोडा वेळ विवेक गेला, एक मोहिनी काय दिसली, थोडा वेळ विवेक गेला, काय परिणाम झाला आपण पहा. सगळाच विचार, सगळीच उदाहरणं सांगण्याचं कारण नाही. विवेक भ्रष्टानां भवति विनिपात शतमुखा. माणसाचा विवेक नष्ट झाला म्हणून विवेक महत्वाचा. विवेकातून वैराग्य, वैराग्यातून समाधिषट, समाधिषट संपत्तीतून मुमुक्षुता, असं आपण सांगतो ना, हे अर्धवट चिंतन झालं. म्हणजे जर पारिभाषिक शब्दामध्ये परिपूर्ण चिंतन मांडायचं असेल, गृहीतक न स्वीकारता, तर वेदांत चोखंदळ आहे, वेदांत काटेकोर बोलत असतो. विवेकातून वैराग्य, वैराग्यातून समाधिषट संपत्ती, त्याच्यातून मुमुक्षता, त्याच्यातून श्रवण, श्रवणाचं मनन, मननाचं निधिध्यासन, निधिध्यासनाचं तत्वपदार्थ शोधन, असं नाही. हा क्रम जरी बरोबर असला तरी पद्धतीही नाही. मग काय, विवेकातून वैराग्य, वैराग्यातून समाधिषट संपत्ती नाही, विवेक वैराग्यातून समाधिषट संपत्ती, समाधिषट संपत्तीतून मुमुक्षुता नाही, विवेक वैराग्य समाधिषट संपत्तीतून मुमुक्षुता, मुमुक्षुतेतून श्रवण नाही, विवेकासहित असणाऱ्या मुमुक्षुतेतून श्रवण, श्रवणाचं मनन नाही, विवेकासहित केलेल्या श्रवणाचं मनन, मननाचं निधिध्यासन नाही, ज्या विवेकासहित श्रवणाचं, विवेकासहित मनन झालं त्या मननाचं निधिध्यासन. आणि नुसत्या निधिध्यासनाचं तत्वम पदार्थ नाही, तत्वम पदार्थ शोधन नाही, ज्या विवेकयुक्त असं जे निधिध्यासन आम्ही केलं, त्या विवेकयुक्त निधिध्यासनाचं तत्वम पदार्थ शोधन होत असेल तर ब्रह्मज्ञान. विठ्ठला म्हणून तुकोबारांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही विशिष्ट भूमिका आपल्याला प्राप्त व्हाव्यात याची अपेक्षा व्यक्त करत असताना ही भाषा बोलून दाखवली. ऐसे भाग्य कै लहाता होईल, या अभंगाचं चिंतन करा. तुकोबाराय म्हणतात असं सहजासहजी नाही. मग आम्हाला जे वैराग्य प्राप्त व्हावं ते साधं वैराग्य नको, विवेकासहित वैराग्याचे विवेकासहित वैराग्याचं बळ तुकोबाराय अपेक्षित करतात. तुकोबारांना नुसत्या वैराग्याचं बळ नको, विवेकासहित पाहिजे. याच्यावरून विवेकाचं, म्हणून आचार्याने विवेक चूडामणीच्या सुरुवातीला, ग्रंथाचंच नाव विवेक चूडामणी लक्षात ठेवा, त्या ग्रंथाच्या सुरुवातीला आचार्याने सांगितलंय, आदौ नित्यानित्य वस्तू विवेक परिगण्यते, ह्या मूत्र फलभोग विरागः तदनंतरम. विवेक पाहिजे. विवेक नसेल माणसाचं जीवन चांगलं राहणार नाही, माणसाचं जीवन हे भ्रष्ट होईल, माणसाचं जीवन अधपतित होईल, माणसाचं जीवन नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या ठिकाणी विवेक पाहिजे. त्या भारवीची एक कथा आहे, भारवीचा एक श्लोक आहे. भारवीने एका श्लोकामध्ये म्हटलंय, सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परम आपदाम पदम ऋणते विमृशकारिणं गुणलब्धा स्वयमेव संपदा. भारवीचं चिंतन आहे. काय सगळाच अर्थ आपल्याला सांगावा असं नाही, पण मोठी गमतीची कथा आहे. सहसा विदधीत न क्रिया, माणसाने कोणती गोष्ट एकदम करू नये. का करू नये? कारण अविवेक परम आपदाम पदम, कारण अविवेकाने केलेली कोणतीही क्रिया माणसाच्या जीवनातल्या अनेक संकटांची नांदी असते. अविवेक केला की सगळी संकट माणसाच्या जीवनामध्ये येतात. भारवीने हा श्लोक एका राजाला 1,00,000 सुवर्ण मुद्रांना विकला. भारवीचे तो भारवी मोठा कवी, संत महात्मा. राजाकडे गेला, राजाने विचारलं कोण आपण? मी कवी. राजा म्हणाला मग काही काव्य म्हणून दाखवा. भारवीनं सांगितलं माझं काव्य असं कधी कुठं बसून ऐकण्याचं काव्य नाही, असं कुठेही मी म्हणू शकत नाही. माझं काव्य ऐकायचं असेल तर त्याला योग्यता पाहिजे. उगीच कुणीतरी काय करता महाराज आहे करा बरं 5 मिनिटं प्रवचन, असं कुठेही करू नये. करू नये हे मी अपेक्षा फक्त बोलून दाखव. काय
काय करता तुम्ही? कीर्तन करतो. करा बरं 2 मिनिटं इथे रस्त्यावर. अरे काय कुठेही कीर्तन हे कुठेही असं काय? त्याला भजन पाहिजे, टाळकरी पाहिजे, पखवाज पाहिजे, सगळ्यांनी मिळून नामस्मरण केलं. कीर्तनाला काही अर्थ आहे का नाही हो? काही वजन आहे का नाही? काय करता? जेवण करतो. खा बरं अर्धी पोळी. सहज खाईल माणूस. का हो? जेवण झालंय खा बरं अर्धा लाडू. कुठेही खाईल, रस्त्यावर खाईल, घरात खाईल, कुठेही बसून खाईल. तसं कुठेही कीर्तन होतं का? कीर्तनाला काही जागा पाहिजे, क्षेत्र पाहिजे, काही आहे का नाही? हा, हे क्षेत्र आहे. आपण तेरला श्री क्षेत्र म्हणतो. श्री क्षेत्र तेर असं म्हणतो. असं तीर्थक्षेत्राला श्री शब्द लावावा असं बंधन सांगितलं शास्त्र आहे. कुठेही श्री शब्द वापरायचा नाही, पण क्षेत्राला लावावा असं म्हणतो. देवम गुरुम गुरुस्थानम क्षेत्रम क्षेत्रादिदैवतम सिद्धम सिद्धिकारांष्ट श्रीपूर्वम समुदीरयेत असं शास्त्राचं वचन. इथं म्हणताना मी तेरला चाललो म्हणून आहे, मी श्री क्षेत्र तेरला चाललो असं. मी पंढरपूरला चाललो नाही, श्री क्षेत्र पंढरपूरला. मी चाललो देऊला नाही, श्री क्षेत्र देऊ असं म्हणतात. त्याचा आदर असतोय. कीर्तन करायचं कुठेही, हा इथं कुठेही करा ना. ही जी भूमी आहे ना, या भूमीत कुठेही कीर्तन करा. पंढरपुरात कुठेही कीर्तन करा. आळंदीत कुठेही स्मशानात करा. बिघडत नाही. पण काय नाही, रस्त्यावर चाललो होतो, सहज माणूस भेटला आणि विचारलं काय करता? तर मी म्हटलं कीर्तन करतो. तर म्हणला 2 मिनिटं करा म्हणून 2 तास केलं. कशा करता करावं? कोणी म्हणून कीर्तन होत नसतं. त्याची जागा आहे, त्याचं महत्व आहे, त्याचं स्थान आहे. असं त्याला लौकिक सामान्यत्वाला आणू नये. त्याची मर्यादा ठेवली पाहिजे आपण. मी का बोलतो? भारवीनं सांगितलं माझं काव्य असं सिंहासनावर बसून ऐकायचं नाही. माझ्या काव्याला मोल आहे, काही अनुभवात ना माझा काव्य प्रकट झालंय असं फुकट देणार नाही. मग भारवीनं सांगितलं माझ्या श्लोकाची किंमत तुम्हाला द्यावी लागेल. राजाने सांगितलं बोला काय श्लोक तुमचा, काय किंमत? त्याने सांगितलं काही नाही, माझ्या श्लोकाची किंमत आहे 1,00,000 सुवर्ण मुद्रा. आता मी कीर्तनाकडे येणार होतो, पण जाऊ द्या. माझ्या श्लोकाची किंमत कळल्यावर काय बोलायचं, जाऊ दे. माझ्या श्लोकाची किंमत आहे 1,00,000 सुवर्ण मुद्रा. 1,00,000. राजा म्हणाला ज्या अर्थी इतकी किंमत सांगतो त्या अर्थी काहीतरी तथ्य आहे. राजाने 1,00,000 सुवर्ण मुद्रा दिल्या. एक श्लोक भारवीने श्लोक दिला. सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परम आपदान पदम ऋणदेहि विमृषकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा. भारवीने सांगितलं बाबा कोणती क्रिया एकदम करू नये. अविवेकाने केलेली गोष्ट अनेक संकट निर्माण करते. मनुष्य विचारपूर्वक जर वागत असेल तर गुणांवर लुब्ध होणारी संपदा स्वतःहून त्याच्याकडे चालत येते. सरळ अर्थ एवढा. राजाला श्लोक आवडला. राजाने विचार केला चला बाबा हा आता श्लोक आपण 1,00,000 सुवर्ण मुद्रा म्हणून देऊन घेतलाय तर त्याची किंमत ठेवली पाहिजे. म्हणून राजाने काय केलं, तो श्लोक कागदावर लिहिला आणि जिथं आपली नजर जाण्याची शक्यता आहे तिथं अडकवून टाकला, चिकटवून टाकला. आंघोळीला बसला, समोर भिंतीवर श्लोक. देवपूजेला बसला, बाजूला श्लोक. उठून दरबारात आला, समोर श्लोक. झोपायला खोलीत गेला, डाव्या अंगावर झोपला, लगेच समोर भिंतीला श्लोक. उजव्या अंगावर झोपला, लगेच या भिंतीला श्लोक. उताना झोपला, वर छताला श्लोक. सगळीकडे श्लोक असे त्याने अडकवून ठेवले. झालं काही वर्षानंतर ते श्लोक सगळीकडे दिसायला लागला डोळ्याला. राजाला महत्व कळालं विचाराचं. काही दिवसानंतर राजाला काही युद्धाकरता म्हणून बाहेर पडावं लागलं. 15-20 वर्ष बाहेर राहावं लागलं. 15-20 वर्ष राजा बाहेर राहिला. बाहेर राहिल्यानंतर सगळं संपलं. युद्ध जिंकून राजा परत आला. आपल्या महालामध्ये येऊन बघतो तर महालामध्ये त्याच्या पलंगावर राणी झोपली होती. राणी एका तरुण मुलाबरोबर झोपली होती. राजाला वाईट वाटलं. काय 15 वर्ष मी बाहेर गेलो आणि राणी आपली व्यभिचारी निघाली. काय तिला अरे विषयाबद्दल किती आकर्षण असावं, लोलुप्यता किती असावी. 15 वर्ष झाली मी बाहेर राहिलो, राणीला लगेच व्यभिचार सुचावा. तरुण पुरुषाला बरोबर घेऊन ती पलंगावर झोपते. लाज कशी वाटत नाही. राजाची राणी आहे ती, काही सामान्य कुणी बाई नाहीये. अरे राणी आहे आणि तिला असा व्यभिचार करावा वाटला. विषय तिला आवडता आले नाही, मनावर ताबा मिळवता आला नाही. वाईट झालं. याच्या बरोबर मी संसार केला, हिच्यावर प्रेम केलं, माझं दुर्दैव. राजा चिडला. काय करावं आता कळेना. शेवटी त्याला वाटलं हा तरुण मुलगा आहे तेवढाच दोषी आहे, माझी राणी तेवढीच दोषी आहे, दोघांनाही मारलं पाहिजे. म्हणून राजाने कमरेची तलवार काढली, वर केली, दोघांवर घाव घालून दोघांनाही एका घावामध्ये मारणार. तेवढ्यात वर केलेली तलवार वर एका कागदाला लागली, कागद फाटला. कशाला तलवार लागली म्हणून राजाने वर बघितलं तर वर लिहिलं होतं सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परम आपदाम पदम. वर श्लोक लिहिलेला.
राजाने विचार केला, अरे हा श्लोक बरोबर सांगतोय, कोणती गोष्ट एकदम साहसानं करू नये, विचारपूर्वक माणसाने करावी. आता आपण राणीला मारणार होतो तसं करू नये. मग उठवू, तिला जाब विचारू, तो तरुण मुलगा कोण आहे त्याला बघू, आणि जर तिचा दोष निघाला तर दोघांनाही फाशी देऊ, काय आपल्या हातात आहे. राजाने बायकोला उठवलं, उठ. उठली, अरे तुम्ही कधी आलात, मला कळवायचं नाही का, मी औक्षण तरी केलं. राजा म्हणाला, नाटकं पुष्कळ झाली, काय माझ्यावर प्रेम असल्याचं दाखव. मी बाहेर गावी गेलो तर तरुण मुलाला पलंगावर घेऊन झोपतेस, लाज वाटत नाही तुला? मनावर ताबा मिळवता आला नाही, इतकी व्यभिचारिणी तू. मला कळलं असता तर आधीच तुला हाकलून दिलं असतं, विवाहच केला नसता तुझ्या बरोबर. लाज कशी वाटत नाही तुला, एका राजाची राणी आहेस. राणी म्हणायला लागली, अहो तुम्ही काय बोलता, तुम्हाला कळतं का? ती म्हणाले, तो म्हणाला, कळायचं काय, डोळ्यांनी बघितलंय ना, हातच्या काकणाला आरसा कशाला पाहिजे. डोळ्यांनी बघितलंय, पलंगावर अजूनही तो तरुण मुलगा तुझ्या शेजारी झोपलाय, आणि तू तोंड वर करून मला विचारते तुम्हाला काही कसं वाटत नाही म्हणून. राणी म्हणाली, तुम्ही जरा विचार करून बोला, काय म्हणता. मी काय गावाला गेलो तू विचार केला. राणी म्हणाली, कुणाबरोबर केला, हा काय तरुण. राणी म्हणाली, अहो तुम्हाला कळतं का, 20 वर्ष झाले तुम्हाला घराबाहेर पडून. 20 वर्षापूर्वी घराबाहेर पडताना आपला 5 वर्षाचा मुलगा होता, तो आता 25 वर्षाचा झाला, आणि आपल्या मुलाला बाजूला घेऊन मी झोपले, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. मग राजाचे डोळे उघडले, आणि मग राजाला वाटलं 1 लाख सुवर्ण मुद्रा दिल्या, काही कमी झालं, जास्त दिल्या नाहीत. जर आपण तलवार चालवली असती तर बायकोही गेली असती आणि मुलगाही गेला असता. सहसा विदधित न केला अविवेक परमापदा. माणसाने कोणती गोष्ट एकदम अविवेकानं करू नये, म्हणून माणसाच्या विचाराला विवेकाचा पाया असला पाहिजे, आणि तो विवेक आपल्याला कळावा याच्याकरता तुकोबराय प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला विवेकाचा उपदेश करतात. विठ्ठल विवेक जर आहेच आहे, विवेकानं संकट येतात, तर विवेक सांगायचं तरी काय कारण आहे. त्याचं कारण इतकंच आहे महाराज, विवेक कळणं महत्वाचं नाही आहे. मी आपल्याला थोडा फरक सांगून जातो. विचार आणि विवेक हे 2 शब्द बऱ्याच वेळेला समान अर्थाने वापरले जातात, कारण दोन्हीतला धातू समान आहे. विच धातूपासून विचारही शब्द आला, विच धातूपासून विवेकही शब्द आला. निवडणे, वेगळे करणे याच अर्थाने विच धातू वापरला जातो. पण विवेक आणि विचार या दोन्हीमध्ये विच धातू असला तरी भावाचं वैविध्य दोन्हीकडे वेगळे, भाव एक नाही. काय फरक आहे. विचार म्हणजे मी ब्रह्मविचार म्हणत नाही, मी विचार म्हणजे सामान्यत्वानं विचार म्हणतो, सामान्यत्वानं बोलतो त्या संबंधात. सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार, विचार हा शब्द सारासार विवेकच की नाही, मग विचार म्हटलं त्याला, ते एकाच अर्थाने आहे. पण विचार आणि विवेकामध्ये अंतर काय होतं. विचारामध्ये 2 गोष्टी वेगळ्या आहेत हे कळणं एवढाच विचार आहे, पण विवेकामध्ये 2 गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्याच्यातलं जे अनुकूल आहे ते स्वीकारणं हा विवेक आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि जे अनुकूल आहे त्याचा स्वीकार केला की तो विवेक झाला, आणि जे प्रतिकूल आहे त्याचा त्याग केला की ते वैराग्य झाले. विचारही विवेकही विचारातूनच आहे आणि वैराग्यही विचारातूनच आहे. विचार हा पाय आहे तसा जर बघितला तर, पण विवेकातून वैराग्य येतं ही शास्त्राची प्रक्रिया वेगळ्या कारणाने. आता मला त्याचा विचार करायचा नाही, सोडून द्या. मला मुद्दा काय मांडायचा आहे, विचार सगळ्यांजवळ आहे पण विवेक सगळे करत नाही, तो सगळे करत नाही. माझी भाषा नाही, ज्ञानोबारांची भाषा मी आपल्याला बोलून दाखव. ज्ञानोबा 2रा अध्याय काढा, मी कितीतरी ठिकाणी सांगतो. ज्ञानोबारांची भाषा काय, विवेक श्रवणे खरपुसे व्रताचे नि कर्कशे करिता जाती भोकसे कोण हो, बुद्ध्याधिकांचे भोकसे जाती. विवेक श्रवणे खरपुसे सगळ्यांना जमत नाही, बुद्ध्याधिकांचे भोकसे जाती. दुसरा विचार याचा जर व्यत्यास आपल्याला बघायचा झाला तर 2रा अध्याय काढा. ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयो तत्वदर्शिवी. ज्ञानोबारांच्या उभ्या बघा, सगळे दृष्टांत विवेका करता ज्ञानोबारांनी दिले. सलिली पय जैसे एक होवो मिनले असे ते निवडोनी राजहंसे वेगळे की जाणीवेच्या अयणी करिता पलीकडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. ज्ञानोबाराय बोलतात ना, ज्ञानोबाराय बोलतात जाणीवेच्या म्हणजे हे साधन आहे, हा विवेक आहे, हा विवेक आहे. किती उदाहरण ज्ञानोबाराय म्हणतात, हे सोडून द्या, अहो मी याच्या पुढे सांगतो, हे सगळ्यांना निवडता येत नाही, हे निवडती केवळ
बुद्धिमंत, सगळ्यांना नाही महाराज विवेक. हे निवडते केवळ बुद्धिमंत. बुद्धिमंतांनाच हे निवडता येतं, सगळ्यांना निवडता येत नाही. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, भूस बीज एकवट उपणिता राहे घनवट, मग ते फलकट मग उडवते फलकट जाणो आले. आहे ना दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय बोलतात, फलकट उडो आले, उडून जातं म्हणून तेही आम्हाला कळतं, पण जे घनवट आहे ते मात्र राहो, ते मात्र शिल्लक राहतं. राहणारं काय जाणारं काय याचा विवेक तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला सांगितला. फलकट तो संसार येथे सार भगवंत. फलकट काय सार काय सगळ्यांना कळत नाही. विवेक सगळ्यांजवळ आहे, कोणी वापरत नाही. तुमच्या आमच्या जवळ विवेक नाही काय? विवेक आहे ना. कशावरून? कारण कीर्तनातल्या पत्रिकेतलं नाव बघूनच आम्ही कीर्तनाला जातो म्हणजे कुणाचं ऐकावं कुणाचं ऐकू नये, विवेक आहे का नाही? आहे ना. मग एरवीच कसा माती खायला जातो? जर कुणाचं ऐकावं कुणाचं ऐकू नये हे जर कळतं तर काय खावं काय खाऊ नये हे कळत नाही काय? तिथं कसा विवेक जातो? तंबाखू खावी का खाऊ नये? बोला बोला, घाबरू नका. काय एक सुरात बोला ना, खाणारेही बोला न खाणारेही बोला. खावी का खाऊ नये? खाऊ नये. मग हा विवेक आहे का नाही? कुठं वापरताय? कोण वापरतोय? कोणी वापर? विवेक सगळ्यांजवळ आहे. निरक्षर विवेक राजहंसाजवळ आहे म्हणून सांगतात. दूध आणि पाणी वेगळं. ज्ञानोबरायांनी म्हटलं, सलिनी पयदेसे एक ते निवडो आणि राजहंसे वेगळे की. ज्ञानोबराय बोलतात ते निवडतो. निवडतो म्हणजे काय? त्याच्यातलं दूध घेतो म्हणून विवेक म्हणायचं. हे दूध आणि हे पाणी असं राजहंस करत नाही. राजहंस पाणी ठेवतो आणि दूध पोटात घेतो म्हणून विवेक. तर आता गमत अशी आहे, हा राजहंसाजवळचा विवेक फक्त राजहंसाजवळच नाही, माशाजवळ आहे. पाण्यातली मासोळी आपण पाण्यात दूध पाणी एकत्रित करून पाण्यात होतात. ज्या पाण्यामध्ये मासोळी आहे त्या पाण्यामध्ये दूध आणि पाणी एकत्रित करून टाका. मासोळी काय करते? बरोबर दुधाचे अंश काढून घेते. मग मासोळीला बरोबर दूध आणि पाणी वेगळं करता आलं की नाही? आलं. ते एक वल्लभदेव नावाचे एक मोठे कवी आणि संत होऊन गेले. त्यांची एक सुभाषितावली म्हणून प्रसिद्ध. त्या सुभाषितावलीमध्ये त्यांनी हे उदाहरण, ते असं म्हणतात की राजहंसाजवळ जसा निरक्षर विवेक आहे तसा मासोळीजवळही आहे. फक्त अडचण एवढीच झाली की राजहंसाचं प्रारब्ध चांगलं असल्यामुळे प्रसिद्धी त्याची झाली, हिची झाली नाही. एवढंच कारण. राजहंसाचं प्रारब्ध. मी थोडं पुढे बोलतो. हा निरक्षर पाणी दूध वेगळं करण्याचा हा जो विवेक आहे की नाही, हा राजहंसाजवळ आहे, मासोळीजवळ आहे. दोघांजवळच नाही, हा तुमच्या माझ्याजवळही आहे. तुमच्या माझ्याजवळ हा विवेक देवाने दिलाय, आम्ही वापरत नाही. त्याला काय करतो? निरक्षर दूध आणि पाणी वेगळं आम्हाला करता येत नाही का? येतं. देवाने दिलं नाही आम्हाला, निसर्गदत्त देणगी आम्हाला. दूध आणि पाणी वेगळं करता येतं. कसं करता येतं? मी सांगतो. दूध आणि पाणी एकत्रित करा. आता सध्या एकत्रित करायचं कारणच नाही, गवळ्याकडून आलं की तसंच द्या, चालतं. तो पाणी घालूनच देतो, काही विषयच नाही. दूध आणि पाणी एकत्रित करा. वेगळं कसं करता येतं? माझ्या एका लहान भाच्याने मला शिकवलं महाराज. आता कुठेतरी प्रवचनामध्ये मी निरक्षर विवेक सांगितलं. तो आला होता, सुट्टी होती म्हणून गाडीत बसला होता. कीर्तन प्रवचन झाल्यावर मी गाडीत बसलो, निघालो. तर म्हटलं, मामा हे काही फक्त मासोळी जवळ ह्याच्याजवळच नाही, आपल्या जवळ आहे. म्हटलं कसं काय? तो म्हणलं सोपं आहे. दूध आणि पाणी देवाने आपल्याला ताकद दिली. कसं? दूध आणि पाणी एकत्रित करून पिऊन टाक. वेगळं करायचंय ना आपल्याला. दूध आणि पाणी एकत्रित करून पिऊन टाका. दूध पोटात राहतं, पाणी निघून जातं. पण निरक्षर विवेक आपल्या जवळही आहे ना. देवाने दिलंय का नाही? सामर्थ्य दिलंय का नाही? निरक्षर विवेक. दूध आणि पाणी आपल्याला वेगळं करता येतं का नाही सांगा? देवाने विवेक दिलाय, आम्ही वापरत नाही म्हणून सांगावं लागतं. विठ्ठल म्हणून तुकोबाराय आपल्याला विवेकाचा उपदेश करतात की या जगतामध्ये राहणारं काय आणि जाणारं काय. फलकट तो संसार येथे सार भगवंत. आता संसाराला फलकट का म्हणलं याची कारण पुष्कळ आहे. संसार कार्य आहे म्हणून फलकट आहे. संसार कुणाचं कारण नाही म्हणून फलकट आहे. संसार हा अश्वत्थाप्रमाणे आजच राहणार आहे म्हणून त्याला किंमत नाही. संसार मनोनिर्मित आहे म्हणून फलकट आहे. संसाराच्या अवघीच व्यसन आहे म्हणून संसार फलकट आहे. एक प्रकरण नाही, अनेक पद्धतीने आपल्याला त्याचा विचार करता येईल.
संसाराच्या संबंधानं संसार दुःखमूळ आहे म्हणून फलकट आहे. अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. सगळ्यांचाच विचार करायचं कारण नाही म्हणून तुकोबाराय म्हणतात फलकट काढून टाका आणि सार काय आहे त्याच्याकडे आपलं लक्ष ठेवा. सार काय? येथे सार भगवंत परमात्मा सार आहे. विवेक करताना सार काय फलकट काय याचा विचार तुकोबाराय आपल्याला सांगतात. हा विचार थोडासा मला अजून बोलायचा आहे. तुकोबाराय एवढंच का सांगतात? सगळाच अभंग सोडवणं शक्य नाही पण एक समग्र त्याच्यातला विचार मला आपल्या समोर ठेवायचा आहे. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू. एक 2-5 मिनिटांमध्ये मी त्याचा हेतू सांगतो. सेवा संपवतो. विठोबा संसार येथे सार भगवंत ऐसे जागवितो मना सरसे जना सहित. तुकोबाराय या अभंगामध्ये विवेक आपल्याला सांगतात आणि विवेक सांगायचा म्हणून तुकोबारायांनी अभंगामध्ये विवेकाची अशी 2 पद प्रत्येक चरणामध्ये वापरलेली आपल्याला दिसून येतात. फलकट आणि सार पहिल्या चरणात याच्यातला विवेक करा. ऐसे जागवितो मना सरसे जना सहित. मन आणि जन याच्यातला विवेक करा. मना निदान जनाची नाही तरी मनाची म्हणजे विवेक कसा करायचा हेच तुकोबाराय आपल्याला शिकवतात. फलकट आणि सार याच्यातला विवेक करा. जन आणि मन याच्यातला विवेक करा. अवघे निरसोनी काम घ्यावे नाम विठोबाचे. काम आणि नाम याच्यातला विवेक करा आणि त्याच्यातला नाम स्वीकारा, काम टाकून द्या. तुका म्हणे देवा वेळ केला शिणतो मिथ्या. देव आणि मिथ्या याच्यातलं काय नेमकं स्वीकारायचं आहे त्याचा विचार करा. अजून एक थोडासा विचार सांगायचा झाला तर 2ऱ्या आणि 3ऱ्या चरणामध्ये तुकोबारायांनी 2 शब्द वापरले. तिथे विवेक आपल्याला घालता येईल, घुसवता येईल, नाही असं नाही. तुकोबाराय काय म्हणतात की ऐसे जागवितो मना सरसे जना सहित आणि अवघे निरसोनी काम. सरस निरस याच्यातलं तुम्हाला काय पाहिजे ते त्याचाही विवेक करा. सरस निरस निवडा. निरस पाहिजे का सरस पाहिजे? सरस पाहिजे असेल तर ते ठेवून घ्या. काम आणि नाम याच्यातलं काय पाहिजे? नाम पाहिजे असेल ठेवून घ्या. आपल्याला फलकट पाहिजे का सार पाहिजे? सार पाहिजे ठेवून घ्या. आणि देव आणि मिथ्या याच्यातलं देवच पाहिजे असेल तर मिथ्याचा त्याग करा. प्रत्येक चरणामध्ये तुकोबारायांनी आपल्याला विवेक शिकवला. असं चिंतन या अभंगाच्या दृष्टीने आपल्याला करता येतं. तुकोबाराय म्हणतात फलकट तो संसार. थोडा विचार सांगायचा आहे तेवढा सांगतो. फलकट आहे ते टाकून द्या. सार आहे ते स्वीकारा. बरोबर आहे. हा विवेक झाला गोष्ट खरी. आता मुद्दा असा आहे फलकट टाकावं लागतं हे बरोबर आहे पण फलकटाचा काहीच उपयोग नाही का? फलकट टाकावं बरोबर आहे पण फलकटाचा काहीच उपयोग नाही का? मी आपल्याला उदाहरण सांगतो. भुईमुगाच्या शेंगा त्याच्यावर फलकट असतं, आत दाणा असतो, शेंग असते. आता ही अख्खी शेंग जेव्हा आपण हातात घेतो तेव्हा ती सोलतो आणि त्याच्यातला दाणा टाकून देतो आणि फलकट खातो. बरोबर आहे का? नाही, मी उगी किती जागेत ते बघावं म्हणून म्हणलं. जाऊ द्या. मी कशा करता बोललो? फलकट आहे ते आपण टाकून देतो आणि जो दाणा आहे तो बाजूला ठेवतो, तो स्वीकारतो. बरोबर आहे. आता हे जे फलकट आहे ज्याच्यातला दाणा काढून घेतला ते टाकून द्यायचं म्हणजे टाकूनच द्यायचं, त्याचा काहीच उपयोग नाही. निदान पाणी तापवायला निदान काहीतरी त्याचा उपयोग आहेच का? अजून कशा करता? रॉ मटेरियल त्याच्यापासून बरंच काही काही बनवतायत. जाऊ द्या, तो माझा विषय नाही. परंतु फलकट वाईट असतं, टाकाऊ असतं. हे जरी खरं असलं तरी कधी टाकाऊ असतं. ठीक आहे, आपण भुईमुगाची शेंग सोलली, दाणा काढून घेतला, फलकट टाकून दिलं. टाकून कधी दिलं? जेव्हा तो शेंग अख्खी जेव्हा आपण घरी आणली तेव्हा फलकट होतं की नाही दाण्याबरोबर?
तेव्हाच का नाही टाकून दिलं फुलकट आहे म्हणून? तेव्हाच का नाही टाकलं? त्याच्यामध्ये दाणा आहे म्हणून टाकलं नाही. म्हणजे ते फोलकट कधी झालं? जेव्हा त्याच्यातला दाणा काढून घेतला तेव्हाच ते फोलकट झालं. तुकोबाराय म्हणतात फलकट तो संसार. संसारही फोलकटच आहे, पण कधी? तुका म्हणे देवावीण केला. देवावीण जर संसार केला तर फलकट आहे. जोपर्यंत मध्ये दाणा आहे तोपर्यंत फलकट वर असू नये, त्याज्य नाही, टाकाऊ नाही. पण त्याच्यातला दाणा काढून घेतला की मग ते जसं टाकून दिलं जातं तसं संसारही टाकाऊ आहे, पण कधी? देवावीण केला तर टाकाऊ आहे. देवासह केला तर संसार संसारच नाही. विठ्ठल संतांनी संसार सोडा, प्रपंच ओसरो, चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा. पण चित्त तुझे पायी मुरो हे होत नाही म्हणून प्रपंच ओसरो. प्रपंच असताना जर ते झालं असतं तर प्रपंच ओसरो कशात? तुकोबारांनी काय प्रत्येक वेळेला प्रपंच ओसरोच म्हटलंय काय? काही अभंगामध्ये प्रपंच करण्याची भाषा संतांनी बोलून दाखवली. जाणून नेणते करी माझे मन, तुझी प्रेम कोण देऊन या. कशा करता? मग मी व्यवहारी असे न वर्तत. व्यवहार करण्याची भाषा बोलून दाखवली ना. संसार करावा म्हटलंय ना. तैसे असावे संसारी, 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 कैसे असावे संसारी, कैसे असावे संसार. दोरी प्रार्थना की दोरी, दोरी प्रार्थना की दोरी, कैसे असावे संसारी, दुवरी पाठ नाची दोरी, कैसे आसावे संसारी, कैसे आसावे संसार. सार काढून घेतल्यानंतर ते फोलकट होतं. सार काढून घेता आलं पाहिजे. प्रपंचातलाही परमात्मा ओळखता आला पाहिजे. अदावंतेच मध्येच सृज्यात सृज्यम यदन्वियात पुनस्तत् प्रतिसंक्रामे यत शिष्य तदेव सत. जे शिल्लक राहतं ते सत, जे शिल्लक राहतं ते सार असतं. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव अवशिष्यते अवशिष्यते. खाली जे शिल्लक राहतं ते सार. सगळा प्रपंच संपल्यानंतरही जे उरतं येथे सार. भगवंत परमात्मा सार रूपानं राहतो. तो सार काढून घेतला आणि आता त्या संसारात तथ्य नसेल. फलकट तो संसार जाऊ द्या. मग संसार देवावीण केला तर तो मिथ्याशीण आहे, पण देवासह केला तर तोच प्रपंच परमार्थ रूप होतो. तया परी श्री गुरु करीती जय अंगीकारू हो निठाके संसारू मोक्ष घवा. संसार तया गावा गेला साता पांडवा हो निठाक्या घवा मोक्षाचा. ज्ञानोबरांच्या भाषा आपण बघा. ज्ञानोबराय म्हणतात तर फलकट त्याज्य. मी अजून एक थोडस बोलतो. फलकट त्याज्य असलं तरी आतापर्यंत त्याची काही उपयुक्तता होतीच की काही ना काहीतरी उपयुक्तता होतीच. काय उपयुक्तता होती? निदान आतल्या दाण्याला संरक्षण तरी त्यांनी दिलं होतं का? कोण पावसापासून संरक्षण तरी पुस्तकाने दिलं होतं. ते त्याचं महत्व होतं. तसं संसार किती जरी त्याज्य असला तरी त्याचं काही महत्व आहेच. तो सगळाच वाईट आहे असं समजू नका. मी उगी दोन गोष्टी सांगतो, संपवायचं म्हणून दोन गोष्टी सांगतो. संसार किती जरी वाईट असला, अनंत दुर्गुणांनी युक्त असला, अवघीच व्यसने जरी असली तरी संसाराच्या ठिकाणी दोन गुण आहेत. दोन गुण आहेत. सांगतो गमत म्हणून सांगतो. संसाराचा पहिला गुण सांगतो. संसार किती वाईट असू द्या, आपला परमार्थ किती कडेला गेलाय हे बघण्याची ती एकमेव कसोटी. आपला परमार्थ पूर्ण होतो का नाही हे बघण्याची कसोटी काय सांगा ना.
संसाराशिवाय गत्यंतर नाही. आमच्या अंतःकरणामध्ये खरंच दया नावाचा दैवी गुण आहे की नाही हे कळायला संसारात यावं लागेल का नाही? क्षमा आहे का नाही हे बघायला संसार करावा लागेल का नाही? अरे कुणीतरी आमचा गुन्हा केल्याशिवाय क्षमा नावाचा गुण प्रकट कसा होईल? मग गुन्हा करण्याकरता तरी संसारात यावं लागेल की नाही? गुन्हा बघण्याकरता तरी संसार किती वाईट असला, कमी असला तरी आमचा परमार्थ किती पूर्ण केला गेला हे बघण्याची ती एकमेव कसोटी. मला सांगा, सोन्याला मूल्य असतं का सोनं जे कसोटीवर घासलं जातं त्या दगडाला मूल्य असतं? तोळ्यावर कोण विकलं जातो, दगड का सोनं? सोनं. मूल्य कशाला आहे? सोन्याला मूल्य आहे, दगडाला मूल्य नाही. पण मूल्यवान असणारं सोनं खरं का खोटं हे बघणारं कोण आहे? दगड आहे. असं आहे. तसंच आमचा परमार्थ मोठा आहे ही गोष्ट खरी आहे, संसार टाकाऊ आहे ही गोष्ट खरी आहे, संसाराला किंमत नाही हे खरं आहे. पण आमचा परमार्थ किती खरा हे बघायला याच दगडावर घासावं लागेल, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही महाराज. म्हणून हा संसार देवावीण असेल तर मग त्याचा उपयोग नाही. एक दुसरा संसाराचा गुण सांग. संसार किती वाईट असू द्या, दुसरा गुण सांग संसाराचा. किती वाईट असू द्या, संसाराचा दुसरा गुण असा आहे, आपल्याला परमार्थ कळायचा असेल तर हा परमार्थ समजावून घेण्याकरता दृष्टांत कुठून आणता? कुठून आणता? सगळे दृष्टांत कुठून आणले गेले? संसारातूनच आणले गेले की नाही? म्हणजे आम्हाला परमार्थ कळावा याची तळमळ कुणाच्या अंतःकरणात असेल तर ती संसाराची. संसार आम्हाला दृष्टांत पुरवतो. बघ बाबा, शुक्ती रजत बघ, कळतं का नाही? बघ रज्जू सर्प बघ, कळतं का नाही? बघ. अरे सगळे दृष्टांत, अर्धे अधिक कीर्तनकार तर संसारावरच जगतायत. अरे नुसतेच दृष्टांत चालू आहेत, सिद्धांताचा पत्ताच नाही. कुठे खाली तळा राहिला कळतच नाही. याच्यातून ते, त्याच्यातून ते, त्याच्यातून ते, नुसते 2 तास हसले हे निघाले. असं चालत नाही बाबा. कीर्तन आहे ते. सिद्धांत महत्वाचे, दृष्टांत महत्वाचा नाही. कारण दृष्टांत हा श्रोत्याला माहितीचाच असतो. दृष्टांत माहिती आहे. दृष्टांत काय नव्याने दिला काय तुम्हाला? कोणी माहितीच आहे तुम्हाला. अहो, वक्ता आणि श्रोता या दोघांनाही जे माहिती असतं त्यालाच दृष्टांत म्हणतात. दृष्टांताचं हे लक्षणच आहे. लौकिक परीक्षकाणाम यस्मिनार्थे बुद्धिसाम्यम सदृष्टांत. लौकिक आणि परीक्षक म्हणजे वक्ता आणि श्रोता या दोघांचंही जिथं बुद्धिसाम्य होतं त्याला दृष्टांत म्हणतात. हे दृष्टांताचं लक्षण आहे. दृष्टांत तुम्हालाही माहिती आहेत, आम्हालाही माहिती आहे. पण आपल्याला जे माहिती असतं त्याच्यावरून आपल्याला जे माहिती नसतं ते शोधावं लागतं, म्हणून दृष्टांताला महत्व. कशा करता मी बोलतो? हे दृष्टांत आले कुठून? सगळे संसारातूनच आले. म्हणून संसार आम्हाला दृष्टांत पुरवणार आहे. त्याला आत्ता तुच्छ म्हणू नका. कधी म्हणा? ज्या वेळेला सिद्धांत कळाल्यावर दृष्टांताचं काम संपून जातं त्या वेळेला म्हणा फलकट तो संसार येथे सार भगवंत. त्या वेळेला आपल्याला ते म्हणता येऊ शकतं. तुकोबाराय म्हणतात. पण याच्याकरता जे त्याज्य असतं ते पहिल्यापासूनच त्याज्य असतं. फक्त त्याची उपयुक्तता बघितली पाहिजे. जववरी अर्जुना तो बोध भेटेना मना तववरी या साधना बजावं लागेल. तववरी तोपर्यंतच, पण विशिष्ट काळापर्यंत का होईना त्याची मर्यादा आपल्याला मान्य करावी लागते. म्हणून सोपाधिक भ्रमाला सुद्धा वेदांतामध्ये महत्व आहे. निरुपाधिक भ्रम लवकर जातो पण सोपाधिक भ्रम जात नाही. आणि सोपाधिक भ्रम घालवायची गरज नाही असं जो वेदांत बोलतो. मग सोपाधिक भ्रम ठेवावा का? वेदांत म्हणतो ठेवू नका, तो राहतोच. तुम्ही ठेवू नका, तो राहतो. कारण जोपर्यंत उपाधी राहते तोपर्यंत तो भ्रम राहणारच आहे. पण तो भ्रम त्रासदायक नाही, म्हणून राहिला काय आणि गेला काय. तसा जो प्रपंच आपल्या परमार्थाला त्रासदायक नाही तो राहिला काय आणि गेला काय. काय विचार करायचा त्याचा? काय त्याचं चिंतन करायचं? म्हणून तुकोबाराय आपल्याला जे त्याज्य ते त्याज्यच असतं. एका मर्यादेपर्यंत त्याला सांभाळावं लागलं तरी त्याचा त्याग करावा. म्हणजे आता हे ऐकल्यानंतर संसार फलकट आहे हे ऐकल्यानंतर घरी गेल्यानंतर बायको मुलाला सोडायचं नाही. नाहीतर म्हणाल आम्ही आता वारीला ऐकून आलोय संसार फलकट आहे, निघ घराबाहेर. नाही, जर तेवढीच हौस असली तर तुम्ही निघा. तिला बाहेर काढायचा अधिकार कुणालाही नाही, पोरांना बाहेर काढायचा अधिकार आपल्याला नाही. मग हे का सांगितलं? त्याचं उत्तर एवढंच आहे, त्याच्याबद्दल ममत्व राहू नये एवढीच भावना. संसाराबद्दल ममत्व राहून जर आपण परमार्थ करू तर तो परमार्थ सिद्धीला जाणार नाही. प्रपंचाबद्दलच्या ममत्वाचा त्याग करणं याचा अर्थ प्रपंचाचा त्याग करणं होत नाही. हा विवेक आपल्याला कळावा. याच्याकरता तुकोबाराय या अभंगामध्ये विवेक सांगतात. मी सुरुवातीला बोललो हा अभंग मी का घेतला, त्याचं कारण आहे.
ज्यांच्या वारीला आपण आलेलो आहोत ना, ते योग्य अयोग्याचा निवाडा करणारे महात्मे आहेत. त्यांच्या ठिकाणचा विवेक हा सर्वश्रेष्ठ विवेक समजला जातो. तुम्ही आम्ही नित्यानित्य विवेक करू, तुम्ही आम्ही आत्मा अनात्म विवेक करू, तुम्ही आम्ही काहीतरी हे करू, बाकी विवेक करू, काही सलिले पय जैसे विवेक करू, आम्ही दूध पाण्याचा विवेक करू, आम्ही योग्य अयोग्याचा विवेक करू, आम्ही नीती अनितीचा विवेक करू. पण गोरोबा काकांचं चरित्र असं आहे, त्यांचा विवेक इतका सामान्य नाही. त्याने ज्ञानोबारायण नामदेवराय यांचा विवेक केला. विवेकाला सुद्धा काय उंची असावी, विवेकाला सुद्धा काय उंची असावी. म्हणजे ज्यांच्या हातातलं थापटणं हे विवेकाचं प्रतीक आहे. घडलंय का घडलं नाही, कच्चं आहे का पक्क आहे, हे थापटणं म्हणजे हा विवेक आहे. हा विवेक हातात घेऊनच जे अवताराला आले, हे थापटणं हातात घेऊन जे अवताराला आले त्यांची सेवा आहे म्हणून विवेकाबद्दल थोडं बोललो, बाकी काही कारण नाही. म्हणून विवेकाचा अभंग थोडासा बघितला. या अभंगातून तुकोबाराय आपल्याला विवेक सांगतात. गोरोबा काकांनी विवेकच केला. हो हो, सगळंच आता पहिल्याच अध्यायात. ज्ञानोबाराय बोलतात, तुकोबाराय बोलतात, सगळ्याच संतांचं चिंतन आपण करा. विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. ज्ञानोबाराय विवेक कुठे मिळतो? विवेक सहजासहजी मिळत नाही. विवेक मिळवायचा असेल अहो नित्यम सज्जन संपर्कात विवेकादेव जायते. आता मी सगळं सांगायचं नाही असं ठरवूनच आलो होतो, पण आता आलं. नित्यम सज्जन संपर्कात विवेकादेव जायते, विवेक पाद पश्यैव भोग मोक्ष फले स्मृत. विवेकाच्या झाडालाच आपल्याला भोग आणि मोक्ष ही दोन्ही फळं प्राप्त होतील. प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही फळं विवेकाच्या झाडाला लागतील. म्हणून तो विवेक महत्वाचा आहे, ज्या विवेकातून वैराग्य उत्पन्न. अरे बाकी विभत्स विषयं दृष्ट्वा को नाम न विरज्यते, सताम उत्तम वैराग्यम विवेकादेव जायते. संतांच्या ठिकाणी असणारं उत्तम वैराग्य विवेकातून निर्माण झालेलं असतं. म्हणून विवेक पाहिजे असेल तर संतांकडे गेलं पाहिजे, नित्यम सज्जन संपर्कात. ज्ञानोबारांना विचारा, चंद्रतीर्थ चंद्रिका, शंभूतीर्थ अंबिका, संत तीर्थ विवेका असणे की जे. ज्ञानोबाराय म्हणतात जिथं संत तिथे आपल्याला विवेक सापडतो. कारण विवेकाला स्थापटण्याच्या रूपाने जे हातात ठेवतात तिथे गेल्यानंतरच विवेक मिळेल का नाही, दुसरीकडे कसा मिळेल. म्हणून गोरोबा काकांचं जीवन चरित्र काकांचं जर बघितलं तर ते विवेकावर अधिष्ठित आहे. जगाला विवेक त्यांनी शिकवला. पक्क कोण कच्च कोण याचा विवेक माणसातला त्यांनी केला नाही, संतातला विवेक केला. ज्यांच्या हातानं परमात्मा नैवेद्य जेवत होता त्याला कच्च ठरवण्याचा अधिकार काकांशिवाय दुसऱ्या कोणाला? कोण ठरवू शकतो? कोणाचा एवढा अधिकार आहे? आणि म्हणून काका हे विवेकाचं प्रतीक आहे. तुकोबाराय जसं वैराग्याचं प्रतीक आहे तसं काका विवेकाचं प्रतीक आहे. ज्ञानोबाराय जसं ज्ञानाचं प्रतीक आहे तसं काका विवेकाचं प्रतीक म्हणून आपण स्वीकारतो. या वाऱ्यांना आपण येतो याच्यातली निष्ठा काय? आपण वारीला येतो, आपण निष्ठावंत वारकरी आहोत म्हणूनच येतो, निष्ठावंत वारकरी आहेत म्हणूनच येतो. पण वारीला आलं, दर्शन घेतलं, गेलं असं नाही. त्यांच्या चरित्रातून आपल्याला बरोबर काय नेता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. निदान काकांच्या दर्शनाहून जाताना विवेक थोडासा आपल्या बरोबर नेता आला पाहिजे. बाकी कशाचाही विवेक करा न करा मला निश्चित माहिती नाही, तुमचा प्रत्येकाचा अधिकार मला कळणारही नाही. पण बाकी कशाचा नाही तर नाही, निदान तंबाखू खाऊ नये एवढा तरी विवेक इथून न्यायला काय हरकत आहे मला सांगा. निदान एवढं तरी करायला काय. आता जाताना इथून काकांच्या समोर शपथ घेऊनच निघाला. आज आम्हाला कळलं तुमच्या हातातलं थापटणं हे विवेकाचं प्रतीक आहे. काका आम्ही शपथ घेतो तुमच्या पायाची, याच्या पुढे तंबाखूला स्पर्श करणार नाही. स्पर्श करणार नाही म्हणजे दुसऱ्याच्या हातून अलगद तोंडात टाकून घे असं नाही, शरीरालाच त्याचा स्पर्श होणार नाही याची दक्षता मी घेईन. याचा विवेक तरी कमीत कमी काय खावं काय खाऊ नये एवढाही विवेक आपल्याजवळ असू नये का? हे काय खाण्याची वेळ बरं एवढं करून ते गिळायचंय का थुंकायचंय? म्हणजे पोटातच जाणार नाही ते तोंडात ठेवायचं कशा? नाहीतरी ते खायचं नाही ना मग स्वीकारायचं कशा करता? ते थुंकायचंच आहे. म्हणजे थुंकावं एवढीच ज्याची लायकी आहे त्याला कशाला खिशात ठेवायचं, तोंडात ठेवायचं, कशा करता त्याचा विचार मला सांगा ना. नम्र प्रार्थना आहे, महाराजांच्या सन्मुख करतो. शेवटी आम्ही फिरतो, महाराजही रोज फिरतात, माऊली आहेत, सगळेच फिरणारी मंडळी आहेत. मी काय बोलू, सगळ्यांसमोर मोठे आहेत. परंतु सगळ्या कीर्तनातला वेदांत नाही कळाला हरकत नाही हो. आमचे सगळे चातुर्मास वाया गेले हरकत नाही. पण एखाद्या तरी श्रोत्याने कधीतरी येऊन सांगावं, महाराज तुम्ही म्हणाले म्हणून आम्ही तंबाखू सोडून दिली आणि ज्ञानेश्वरी हातात घेतली. एखाद्याने जरी म्हटलं ना आमच्या आयुष्याची कीर्तन सार्थ केलं.
आयुष्याची एक दोन आयुष्याची कीर्तन सार्थकी लागली. थोडा विचार करा, असं करू नका वेड्यासारखं. अहो काकांनी सांगितलंय का, तुकोबारांनी खाल्ली का कधी तंबाखू? ज्ञानोबारांनी खाल्ली का कधी? चोखोबारांनी खाल्ली का कधी तंबाखू? नाही. तंबाखू खाल्लेल्या तोंडाने देवाला बोलावलं तर देव येईल काय? हे कळतंय तर मग कशाला सांगायला लावताय? कशा करता हे करायचं सांगा ना. नका, हे करू नका. माझी विनंती आहे, सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून विनंती करतो, सर्वांच्या पायावर डोकं ठेवून विनंती करतो. बाकी विवेक काही नाही जमला चालेल, नित्यानित्य विवेक जाऊ द्या, आत्मा अनात्मा विवेक जाऊ द्या, नाही जमले तरी हरकत नाही. निदान काय खावं काय खाऊ नये एवढा तरी विवेक आपल्या जवळ असला पाहिजे. म्हणून हे क्षेत्र सोडताना, हे तीर्थक्षेत्र सोडताना कमीत कमी एवढा पण करून बाहेर पडा. मला माहित नाही किती उपयोग होणार आहे माझ्या सांगण्याचा, पण सांगणं माझं काम आहे, ऐकणं ना ऐकणं तुमचं काम आहे. शेवटी देवाने ज्याला त्याला बुद्धी दिली, ज्याला त्याला विवेक दिला, ऐकायचं न ऐकायचं, जीवनाचं कल्याण करायचं न करायचं ज्याचं त्यांनी ठरवा. आम्ही कुठपर्यंत करणार? घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पाणी तर घोड्यालाच प्यावं लागेल का? आम्हाला तेवढं बोलता येईल, बाकी करावं तर तुम्हालाच लागणार आहे ना. आम्हाला काय करायचंय? तुम्ही कॅन्सर होऊन एखादा माणूस गेला आमच्यापैकी, आम्ही म्हणू अरे अरे वाईट झालं, पण ह्याच्या पलीकडे काय होईल? आमचं काय जाणार आहे? काही कीर्तन कमी होतील? कीर्तनाच्या संख्याही कमी होणार नाहीत आणि त्या संख्येत मिळणाऱ्या संख्याही कमी होणार नाही. आम्हाला काहीच फरक पडणार नाही. एखादा माणूस आपल्यापैकी कॅन्सरनी गेला, आम्हाला काय फरक पडणार आहे सांगा? कशाला आम्ही तळमळीनं बोलावं? कशाने महाराजांनी एवढा व्याप उभा करावा? काकांचं मंदिर नामोकन एवढा फळ उभा करायचा काय सोपं आहे? ही व्याप कमी आहेत त्यांच्या मागे. संस्थेचा एकच व्याप बघितला तर आयुष्य पुरून जाईल एवढा व्याप ते एका संस्थेचा व्याप आहे. काय एवढं सगळं सगळ्यातून बाजूला व्हायचं, एवढा सगळा फड मांडायचा? काय हाऊस म्हणून मांडली का? प्रसिद्धी मिळावी म्हणून मांडले का? कीर्तन मिळावीत? कशा करता महाराजांनी केलंय? समाजाने धर्म मार्गाने चालावं, नैतिक मार्गाने चालावं, योग्य मार्गाने भगवत प्राप्ती करून घ्यावी, संतांचं लाडकं व्हावं, संत वाङ्मयाचं चिंतक व्हावं, याच्यासाठीच मरबर आहे नाव ही सगळे. म्हणून माझी विनंती आहे, म्हणून विनंती आहे. बरं याच्याही पुढे बोलतो, ज्या भर तंबाखू सुटत नाही हो, सुटत नाही ना. ज्या मी म्हणतो इथून जाताना तंबाखू खिशात असू द्या, पण जाताना एक पिशवीभर इथली माती घेऊन जा. ज्या वेळेला तंबाखू खावी वाटली, इथली माती उचलून तोंडात ठेवा, बस आहे, तुमचं कल्याण होईल. ऐका, तुमचं कल्याण होईल. ज्या वेळेला तंबाखू खावी वाटली त्यावेळेला माती उचल, नुसतं तोंडात असण्याशीच कारण आहे ना काहीतरी. तंबाखू काय ना माती काय, तोंडात काहीतरी बाजूला दातात असावं, एवढंच काय ना. मग मी म्हणतो इथली चिमुडभर माती उचला, ठेवा ओठामध्ये, थोड्या वेळ राहू द्या, तरी तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. हे लक्षात, तरी कल्याण होईल. अरे इथली माती आमचं जीवन धन्य करते महाराज, इथला विचार आम्हाला धन्य करायचा नाही, धन्य करायचा नाही. याच्याकरता म्हणून आपल्याला विनंती करतो, बाकीचा विचार, बाकीचा विवेक सोडून द्या. काही जमलं नाही जमलं, मी काय कीर्तन माझं झालं सोडून द्या, पण महाराजांच्या वतीनं प्रार्थना करतो, महाराजांकडून विनंती करतो, असं करू नका. नैतिक मार्गानं, धर्म मार्गानं, संतांनी सांगितलेल्या मार्गानं आपलं जीवन पुढे गेलं पाहिजे. याची दक्षता घ्या, याची काळजी घ्या, तरच पुढची पिढी काहीतरी पुढे करत. नाहीतर आहे तुम्हाला जबरदस्तीने चातुर्मासाला पंढरपूर, लक्षात ठेवा. असं होऊ देऊ नका. कृपा करा, एवढं करा, एवढी विनंती करतो. झालेली सेवा काकांच्या चरणी समर्पित करतो.